असतील मला, काही जण नाही. ठीक आहे, तर माझं नाव राहुल. सो आय बी टेकिंग युअर ॲग्रिकल्चर ऑप्शनल. पुढे जायच्या अगोदर थोडेसे क्वेश्चन्स. किती जण UPSC करतात? 1 2 3. बाकी सगळे राज्यसेवा. ठीक आहे. कोण IFSसाठी आलेलं आहे किंवा कोण फॉरेस्ट्री करते असं काही, की कोणाच्या डोक्यात आहे फॉरेस्ट करायचं? MPSC फॉरेस्ट्री. ठीक आहे. एनिथिंग? काय हरकत नाही. राज्यसेवेला किंवा UPSCला मराठी मीडियम कोणाचं आहे? राज्यसेवेला मराठी मीडियम. ठीक आहे, काय हरकत नाही. आता सरांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. सरांचं एक गोष्ट करेक्शन करायची फक्त मला. ॲग्रिकल्चर ऑप्शनला 800 विद्यार्थी नव्हते, ॲग्रिकल्चर MPSCच्या बॅचला 800 विद्यार्थी होते. ठीक आहे, ते फ्लोमध्ये होऊन गेलं सरांच्याकडनं. बट येस, ॲग्रिकल्चर ऑप्शनलला मागच्या 2 वर्षाच्या बॅचमध्ये, त्याच्या अगोदर मी ऑलरेडी 4-5 बॅचेस घेतलेले आहेत बाहेर. युनिकला ऑलरेडी माझे 4 बॅचेस झालेले आहेत, बँगलोरला ऑलरेडी माझी एक बॅच झालेली आहे. तर इथं एक्सलन्समध्ये माझ्या ऑलरेडी 2 बॅचेस झालेत, ही 3rd बॅच आहे. प्रत्येक बॅचला एक 60च्या आसपास विद्यार्थी असतात. मागच्या वर्षी 55 विद्यार्थी होते, त्याच्या अगोदर 60-65 विद्यार्थी होते. सो बेसिकली यू आर मेंटेनिंग द कन्सिस्टंट स्टुडंट्स. दिस इयर आय एम एक्सपेक्टिंग मोर, कारण का ह्या वर्षी पेटीमध्ये येतोय. ठीक आहे, प्रत्येक वर्षी ऑफलाईनचे विद्यार्थी नाही सर आम्हाला जमत नाही, तो एक मुद्दा होता. सो बेसिकली वी आर स्टार्टिंग हिअर फ्रॉम दिस इयर. लँग्वेजच्या बाबतीत विचारायचं झालं तर मराठी चालेल की इंग्लिशमध्येच पाहिजे की दोन्ही मिक्समध्येच पाहिजे ते पण सांगा. येस, नाही बरेच विद्यार्थ्यांचं असतं सर की आम्हाला इंग्लिशमध्येच पाहिजे, कारण का आता झालेलं आहे की जेव्हा आम्ही प्रिपरेशन करायचो तेव्हा मोस्ट ऑफ द विद्यार्थी हे मराठी मीडियमचे असायचे. पण आत्ता जेव्हा बाहेर पडतायत मुलं, मोस्ट ऑफ द स्टुडंट्स हे इंग्लिश मीडियमचे आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे आता मुलं म्हणतात की सर नाही आम्हाला इंग्लिश मीडियममध्येच पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी आहेत. राज्यसेवा करणारी पण आता तुम्ही मुलं बघत असाल की इंग्लिश मीडियममधून करतात बरेचसे जण. सो बेसिकली इट डिपेंड्स ऑन यू. आय एम कम्फर्टेबल इन बोथ इंग्लिश एज वेल एज मराठी. सो डोंट वरी की जर का इंग्लिश मीडियमचे मुलं असतील तर त्यांना अडचण येणार नाही, मराठी मीडियमचे असतील तरीसुद्धा अडचण येणार नाही. एनी हाऊ वी हॅव टू राईट आवर एक्झाम इन इंग्लिश मीडियम. ठीक आहे, तर बेसिकली ट्राय टू लर्न द कॉन्सेप्ट्स इन इंग्लिश. इट विल बी बेटर टू अंडरस्टँड द लँग्वेज, वोकॅब्युलरी. कारण एक लक्षात ठेवा, ॲग्रिकल्चर जेव्हा आपण शिकवत होतो तेव्हा जी एक्झाम आपण देत होतो, जेव्हा सेम एंड असायचे आपल्या, तेव्हा जे आन्सर्स लिहित होतो दॅट वेअर व्हेरी जनरलिस्टिक. आणि हे आम्हाला कधी समजलं जेव्हा आम्ही UPSC करायला लागलो, जेव्हा आम्ही स्वतःहून मेन्स दिल्या तेव्हा आम्हाला कळालं की जे काय डिग्रीमध्ये आम्ही लिहिलेलं आहे दॅट इज नो वेअर सायन्स. दॅट वॉज नो वेअर सायन्स. जेव्हा एक्झाम्स द्यायला चालू केलं तेव्हा जाणवलं की दिस इज ॲक्च्युली द हाऊ यू हॅव टू राईट द आन्सर्स. So technical language has to be there in your answers. The vocabulary has to be reflected in your answer. Whether it is agriculture optional, whether it is GS1, GS2, GS3, GS4 or either it is essay. So particularly त्या सब्जेक्टची ही लँग्वेज तुम्हाला आलीच पाहिजे, लक्षात ठेवा. त्याशिवाय तुम्हाला मार्क पडत नाहीत, वॉट एव्हर इट मे बी. आता मुलांचा हा समज असतो की आता बरेचसे विद्यार्थी माझ्याकडे येतात तर ते सांगतात की सर आमचे रूम पार्टनर म्हणतात की स्वतःचा अभ्यास करूया, काय फरक पडतो. येस, बट द प्रॉब्लेम इज की डिग्रीमध्ये कॉन्सेप्ट जे असतात ते खूप वीक झालेले असतात. आपल्याला पहिलाच टॉपिक जेव्हा आपला चालू होईल इकॉलॉजी, आय बेट की निम्म्या गोष्टी तुम्हाला कधीच माहीत नव्हत्या, अशा पण असतील. किंवा जनरली ही गोष्ट आहे पण ही गोष्ट अशामुळं आहे हे तुम्हाला तेव्हा जाणवेल की ही गोष्ट अशी आहे तर ही का आहे, कशासाठी आहे. आणि तुम्हाला नेमकं हेच समजून घ्यायचं आहे, व्हॉट अँड हाऊ इट इज. बिकॉज इन द एक्झाम यू हॅव टू राईट व्हॉट बट हाऊ. जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टी लिहित नाही तोपर्यंत तुम्हाला मार्क पडत नाही, लक्षात घ्या. बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा समज आहे की सर ॲग्रिकल्चर तर आम्ही डिग्रीमध्ये शिकलोय मग आमचं आम्ही प्रिपरेशन करतो. ट्रस्ट मी, 100% विद्यार्थी जे काही स्वतः प्रिपेअर करणार आहेत त्यातले 90% विद्यार्थ्यांचं प्रिपरेशन प्रॉपर होत नाही. मी असं म्हणत नाही की क्लास लावाच तुम्ही म्हणून, इट डिपेंड्स ऑन यू. 10% आहेत विद्यार्थी की ज्या स्वतः प्रिपरेशन करतात, स्वतः सगळ्या गोष्टी करतात, मार्क पण चांगले पडतात त्यांना. तुम्ही त्या 10%च्या कॅटेगरीमध्ये जावं मग, इफ यू हॅव टू डू दॅट. ठीक आहे. So it depends on each and every student whether you have to prepare on your own or whether you have to join the classes. आणि असं माझं नाही की हाच क्लास लावा, wherever you find it is the best class, go and join there. बट तो तुम्हाला फायदा झाला पाहिजे त्या क्लासचा. या ठीक. सो आजचं जे काही लेक्चर आहे ते फॉर्मल आहे, फॉर्मॅलिटीज आहेत जनरली. वाय? बिकॉज पहिलं लेक्चर प्रत्येक क्लासमध्ये हे ओरिएंटेशन असतं. सो जस्ट वी आर टेकिंग द ओरिएंटेशन. कारण सिलेबस जो काय तुम्हाला मी आज डिस्कस करणार आहे तो सिलेबस ॲक्सेस तुम्हाला वाचून फक्त काही कळत नाही. बिकॉज प्रत्येक सिलेबसच्या पॉईंटमध्ये
बऱ्याचशा गोष्टी असतात, सब टॉपिक्स असतात, सब गोष्टी असतात, ते तुम्हाला समजून घेणं अपेक्षित असतं. कारण आता तुम्ही जर क्वेश्चन पेपर बघितला असेल, आय गेस की राज्यसेवेचा तुम्ही ऑप्शनलचा पेपर बघितला असेल, अशा बरेचशे गोष्टी असतील, बरेचसे क्वेश्चन्स आहेत जे तुमच्या सिलेबसमध्ये नाहीत पण प्रश्न विचारलेले आहेत. वाय? बेसिकली बिकॉज you don't know what are the subtopics we have to do when you are preparing that particular topic which is given in the syllabus. That is the reason. तर तुम्हाला हे करत असताना काय समजून घ्यायचं आहे की नेमकं किती डेपमध्ये जायचं आहे, किती लेवलला प्रिपरेशन करायचं आहे आणि काय नेमकं करायचं आहे. सो अनलेस अँड अंटिल यू अंडरस्टँड दॅट तुमचं प्रिपरेशन व्यवस्थित होणार नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. जे काही डाऊट्स असतील तुमचे क्लास झाल्यानंतर विचारा, किंवा क्लासमध्ये क्लास चालू असताना जर काही तुम्हाला वाटलं की सर हा डाऊट आहे माझा, तुम्ही विचारू शकता. फ्री टू आस्क द क्वेश्चन्स. आणि जेवढे जास्त क्वेश्चन येतील तेवढे चांगले तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. ठीक आहे. सो विल बी डिस्कसिंग टुडे द सिलेबस. आणि हा कॉमन सिलेबस आहे कशासाठी? UPSC आणि MPSC साठी. असं नाही की राज्यसेवेला वेगळा सिलेबस आहे आणि UPSCला वेगळा सिलेबस आहे. UPSC आणि MPSC जर काय क्वेश्चन्स कम्पेअर केला तर ऑलमोस्ट 80% ऑफ द सिमिलॅरिटीज आर देअर बिटवीन UPSC आणि MPSC क्वेश्चन्स. सो वॉट एव्हर द प्रिपरेशन विल बी डुईंग इट, ते ह्या लेवलला जाऊन करायचं आहे, ॲट द लेवल ऑफ UPSC. आता राज्यसेवेवाले म्हणू नका की सर मग आम्हाला UPSCचा काय उपयोग आहे. सो बेसिकली ट्राय टू अंडरस्टँड. जेव्हा राज्यसेवेची पहिली एक्झाम झाली नव्हती डिस्क्रिप्टिव्ह, तोपर्यंत प्रत्येकाला असं वाटत होतं की राज्यसेवा काय करेल, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स. बट हाऊ मेनी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स यू आर गेटिंग इन द एक्झाम? सो बेसिकली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स हे तुम्हाला ॲग्रिकल्चर ऑप्शन्समध्ये असतात, बट मोस्ट ऑफ देम आर ॲनालिटिकल, मोस्ट ऑफ देम आर अप्लाइड. आणि हेच तुम्हाला GS 1, 2, 3, 4 मध्ये पण बघायला मिळालं की राज्यसेवेने स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स ठेवलेले नाही आहेत. इजंट इट? बरोबर आहे. बघितले तर राज्यसेवेचे आय एम एक्सपेक्टिंग की तुम्ही एवढा तरी स्टडी केला असेल आतापर्यंत. येस, यू हॅव टू डू दॅट. कारण काय हे तुम्ही जर काही एवढे पण कष्ट घेतले नसाल तर मग ते घ्यावे लागतात, लक्षात घ्या. सो क्वेश्चन जाऊन बघा, जर बघितले नसतील तर क्वेश्चन जाऊन बघा, त्यावेळी तुम्हाला समजेल की काय लेवलचं प्रिपरेशन करायला लागणार आहे आपल्याला. मी UPSCच्या लेवलला का जाऊन करा म्हणतोय प्रिपरेशन? कारण का तुमचं प्रिपरेशन जर चांगलं जर असेल त्या लेवलचं, राज्यसेवेची तुम्ही चांगल्या पद्धतीने देऊ शकता. कारण आता राज्यसेवेमध्ये पण ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स येतात, लक्षात घ्या. दॅट नॉट द स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स इवन इन द GS पेपर्स. सो फर्स्ट थिंग ट्राय टू अंडरस्टँड की तुम्हाला UPSCचं जरी सिलेबस इकडे कॉपी पेस्ट केला असेल तरी सुद्धा तुम्हाला प्रिपरेशन करत असताना त्याच लेवलला जाऊन करायचं आहे. ॲटलिस्ट फॉर द ऑप्शनल्स. आय एम नॉट टॉकिंग अबाउट द अदर GS पेपर्स. ॲटलिस्ट फॉर द ऑप्शनल्स. कारण 1-2 क्वेश्चन्स मी तुम्हाला दाखवेल की ते क्वेश्चन्स तुम्हाला ॲक्च्युली समजणार पण नाहीत की हे असं काय लिहायचं आहे नेमकं ह्याच्यामध्ये. ऑप्शनल्समध्ये हे विचारलेले आहेत क्वेश्चन्स. सो विल डिस्कस दॅट ऑल्सो. ठीक आहे. सो इट विल बी कॉमन फॉर UPSC आणि MPSC एक्झाम. आता सगळ्यांना हे पॅटर्न माहीत आहे UPSC आणि MPSCचं काय, प्रिलिम्स, मीन्स अँड द इंटरव्ह्यू. आता मार्किंग सिस्टीम पण जे आहे ती सगळ्यांना कॉमन झालेली आहे. जे काही प्रिलिम्सला आहे UPSCला तेच MPSCला आहे. फक्त क्वेश्चन पॅटर्न जे आहे ते थोडंसं डिफरंट आहेत. ह्यावर्षी तर राज्यसेवेने पण गुगली टाकली आणि UPSCने पण अजून जास्त गुगली टाकली. बरोबर. CSAT UPSC गुगलीच टाकते प्रत्येक वर्षी. राज्यसेवा थोडंसं आता मॉडरेशनकडे चाललेलं आहे की बाबा ठीक आहे, सोपे सोपे पेपर काढतात. सो बेसिकली आता राज्यसेवामध्ये CSAT हा, मला तर माझ्या पर्सनल जर काय विचारला तर CSAT आयोगाने आता बंदच करायला पाहिजे. काहीच उपयोग नाही राहिला त्याचा आता. म्हणजे इतका सोपा पेपर काढतात ते. बेसिकली जर काय त्यांना जर काही मुलांना टेस्टच करायचं असेल तर ॲटलिस्ट समथिंग डिफिकल्टी लेवल शुड बी मेंटेन इन दॅट एक्झाम. ॲटलिस्ट मी म्हणत नाही की 100% डिफिकल्ट काढा, पण ॲटलिस्ट एक 30-35%, 40% डिफिकल्टी लेवल आली पाहिजे. पण दॅट इज विथ रिस्पेक्ट टू द प्रिलिम्स. ठीक आहे, काय हरकत नाही. पण आता मेन्सच्या बाबतीत जर बघायला गेलं, सिलेबस कॉमन आहे. सिलेबस कॉमन आहे, मार्किंग सिस्टीम कॉमन आहे, म्हणजे मार्क्स जे लागणार आहेत तेवढे कॉमन आहे. बट इफ यू सी विथ रिस्पेक्ट टू द फोकस, कशाचा फोकस म्हणून आपण राज्यसेवेचा आणि UPSCचा जर काही फोकस बघायला गेला तर राज्यसेवेमध्ये जे काही तुम्हाला करंट इश्यूज विचारणार आहेत, द करंट इश्यूज विल बी आस्क्ड मोस्ट स्पेसिफिकली फ्रॉम द इंडिया अँड महाराष्ट्र स्पेसिफिकली. आता बघा, त्यांनी इथिक्समध्ये पण असे केस स्टडीजमध्ये अशा गोष्टी विचारलेल्या आहेत की UPSCने पण आतापर्यंत विचारलेलं नाही आहे. सो बेसिकली दे आर कीपिंग समथिंग डिफरंट. इथिक्सचं जाऊन पेपर बघा, इथिक्समध्ये केस स्टडीजमध्ये त्यांनी विचारलेले आहेत अशा गोष्टी की UPSCने आजपर्यंत त्या गोष्टी विचारलेल्या नाही आहेत. पण ते महाराष्ट्राच्या रिलेटेड केस स्टडी विचारलेले आहेत, लक्षात घ्या. आणि तुम्ही जर काय बाकीचे GS 1, 2, 3, 4 सब्जेक्ट्स घेतला,
पहिले 3 जर काही GS घेतलं तर त्याच्यामध्ये सुद्धा करंट अफेअर्स जे काही विचारलेलं आहे त्यांनी मोस्टली विथ रिस्पेक्ट टू द महाराष्ट्र स्टेट सुद्धा करंट अफेअर्स विचारलेले आहेत. असं नाही की पूर्णपणे भारताचे किंवा वर्ल्डचं त्यांनी विचारलेलं आहे. सो करंट अफेअर्स आहेत क्वेश्चन्स, लक्षात घ्या. बट विथ रिस्पेक्ट टू द महाराष्ट्र अँड इंडिया, वर्ल्ड लेवलवरती अजून गेलेली नाही आहे राज्यसेवा. फोकस त्यांचा कुठं आहे आतापर्यंत, इथंपर्यंतच आहे. पण युपीएससीचा जो काही फोकस आहे तो थोडासा जास्त आहे. सो द क्वेश्चन्स इन द UPSC विल बी आस्क्ड फ्रॉम इंडिया पर्स्पेक्टिव्ह अँड द वर्ल्ड पर्स्पेक्टिव्ह. आणि मॅक्रो अँगलवरती प्रश्न विचारले जातात कशामध्ये, तुमच्या ह्या एक्झाम्समध्ये, UPSCमध्ये. अजून MPSCला कसं आहे की फर्स्ट एक्झाम होती त्याच्यामुळे कदाचित मॉडरेशन आलं असेल, पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ह्या गोष्टी वाढत जाणार आहेत MPSCमध्ये सुद्धा. आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रिपेअर राहायचं आहे. सो यू नीड टू प्रिपेअर फ्रॉम दॅट अँगल, यू हॅव टू प्रिपेअर फ्रॉम दॅट अँगल. की जर काही पुढच्या वर्षी जर काही गुगली जर परत आयोगाने केली, जर काही अजून डिफिकल्टी लेवल जर काही वाढवली ऑप्शन्समध्ये सुद्धा, तर ते कदाचित होण्याची शक्यता पण आहे. त्यासाठी प्रिपेअर राहणं अपेक्षित आहे आपल्याला. इंटरव्ह्यू परत आता 275 मार्काचे इंटरव्ह्यू आहेत दोन्हीकडं. पण आता आयोगाचा तर पहिल्यांदाच असणार आहे 275. सो वी हॅव टू वेट की इंटरव्ह्यू जोपर्यंत होत नाही तोपर्यंत. पण UPSCला जनरली 210 215च्या आसपास टॉपर्स असतात इंटरव्ह्यूमध्ये. पण मी एक बघितलं की ॲग्रिकल्चरवाले जे आहेत, मोस्टली ॲग्रिकल्चरवाले, त्यांना ॲव्हरेज मार्क पडतात. आय डोंट नो वाय, बट त्यांना खूप ॲव्हरेज मार्क पडतात. म्हणजे 170 180 जास्तीत जास्त 190च्या आसपास असे काहीच मोजके विद्यार्थी आहेत ज्यांना 200+ मार्क्स गेलेले आहेत इंटरव्ह्यूमध्ये. हे बेसिकली मलाच 2 इंटरव्ह्यूला 170च्या रेंजमध्ये मार्क आहेत, नॉट मोर दॅन दॅट. ठीक आहे. सो व्हॉट दे आर एक्सपेक्टिंग आय डोंट नो स्टील. काही गोष्टी माहीत असतात की ह्या गोष्टी ते बघतात, पण मार्किंग सिस्टीम जे काय असतं ते कशा बेसिसवरती असतं ह्या गोष्टी अजून आपल्याला क्लिअर नाही आहेत. किंवा एखाद्या IITच्या विद्यार्थ्याला सुद्धा 210 मार्क पडतील आणि त्याच कॉलेजमधल्या पासआउट विद्यार्थ्याला इंटरव्ह्यूला 120-125 मार्क पडतील. सो वी डोंट नो की बाबा ते खरंच एज्युकेशनल बॅकग्राऊंड बघतात की काय. बेसिकली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट टेस्ट, पर्सनॅलिटी टेस्ट केली जाते. इट्स अ PT. इंटरव्ह्यू नाही येतो ॲक्च्युली, इट इज अ PT. पण हे लक्षात ठेवा, इंटरव्ह्यू का महत्त्वाचा असतो आपल्यासाठी बेसिकली, किंवा ऑप्शनल का महत्त्वाचा असतो इंटरव्ह्यूसाठी. कारण आतापर्यंत जेवढे माझे इंटरव्ह्यू झालेले आहेत, मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स दे हॅव आस्क्ड फ्रॉम द माय बॅकग्राऊंड. आणि दोन्ही अटेम्प्टला मला पहिला क्वेश्चन होता की GM क्रॉपवरती, दोन्ही इंटरव्ह्यूला UPSCच्या. का GM क्रॉप? कारण का प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी चालूच असतं, काही ना काहीतरी कॉन्ट्रोवर्सी चालूच असते. सो जर काही तुमचा ऑप्शनल जर काही चांगला जर असेल तर तुम्हाला इंटरव्ह्यूला त्याचा खूप फायदा होतो. कारण का तुम्हाला प्रिपरेशन जास्त करायची गरज लागत नाही. समजा तुमचा आता ऑप्शनल ॲग्रिकल्चर नाही आहे, तुम्ही समजा एखादा वेगळा ऑप्शन घेतला असेल, जॉग्राफी असेल, PSIR असेल, PUBAD असेल, सोशोलॉजी, अँथ्रोपॉलॉजी, व्हॉट एव्हर इट मे बी. पण जेव्हा तुम्ही पॅनलच्या समोर बसता, एकतर इंटरव्ह्यू देणारे विद्यार्थी जे असतात ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे ते खूप कमी असतात आणि त्याच्यामुळे त्यांना खूप स्कोप असतो. कारण आतापर्यंत कधी विचारलेलं नाही आहे काय ॲग्रिकल्चरवाला विद्यार्थी झाला नव्हता, पण तुम्ही पहिले आहेत. त्याच्यामुळे त्यांना भरपूर जास्त स्कोप मिळाला की आता ह्याला विचारा प्रश्न. कारण PSIR वाल्याला ऑलरेडी भरपूर विचारून गेलेले असतात, PUBAD वाल्याला भरपूर विचारून गेलेले आहेत, सोशोलॉजी वाल्याला भरपूर विचारलेले आहेत. आता तुम्ही जॉग्राफी घेतलाय किंवा PSIR घेतलाय आणि तुमचं बॅकग्राऊंड आहे ॲग्रिकल्चर. सो द क्वेश्चन्स विल नॉट कम फ्रॉम द PSIR, द क्वेश्चन्स विल कम फ्रॉम द ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरवरतीच प्रश्न येणार, लक्षात ठेवा. सो बेसिकली माझे जे काही मित्र आहेत किंवा माझा पर्सनल एक्सपिरियन्स हेच सांगतो की तुम्हाला मोस्ट ऑफ दी क्वेश्चन्स दे आर कमिंग फ्रॉम युअर बॅकग्राऊंड. सो ऑप्शनल खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्यासाठी तुमचे बेसिक कॉन्सेप्ट जर माहीत असतील तर क्लिअर होतात. म्हणजे काही स्टुडंट्स तुम्हाला DNA आणि क्रोमोझोम ह्याच्यातला फरक नाही सांगू शकत. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन DNA अँड क्रोमोझोम? एनीवन कॅन टेल मी व्हॉट इज डिफरन्स बिटवीन DNA अँड क्रोमोझोम? काही सेम आहेत दोन? डिफरंट? सिंगल स्ट्रँडेड? DNA इज पार्ट ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोममध्ये सिंगल स्टँडर्ड नसतो. DNA हा डबल स्टँडर्डच असतो कुठे जरी गेला तरी. ठीक आहे. फक्त DNAचं काय झालेलं नसतं, कॉइलिंग असतं ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन्स असतात, लक्षात ठेवा. बरोबर? कशामध्ये? कॉईल झाल्यानंतर तो तुम्हाला क्रोमोझोम बघायला मिळतो. सो डिफरन्स फक्त काय आहे? इट इज अ अनकॉइल्ड स्ट्रक्चर. DNA जर बघायला गेलं तर डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर बघतो. फक्त क्रोमोझोममध्ये काय फरक असतो की क्रोमोझोम इज नथिंग बट इट इज अ कॉइल्ड स्ट्रक्चर ऑफ DNA, ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला हिस्टोन प्रोटीन्स वगैरे बघायला मिळतात, विच आर व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर द कॉइलिंग. दॅट्स इट. सो बेसिकली ह्या जे कॉन्सेप्ट्स आहेत हे कॉन्सेप्ट तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे, कारण हे बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत.
हे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात, लक्षात ठेवा. कारण का इंटरव्ह्यू पॅनलमध्ये जर गेला तर कोण नाही तर कोणतं सायन्स बॅकग्राऊंडचा हे पॅनल मेंबर असतोच आणि त्याला हे बेसिक कॉन्सेप्ट काय नाही काय तर माहितीच असतात, लक्षात ठेवा. सो ही विल आस्क यू द क्वेश्चन्स, विल आस्क यू दिस क्वेश्चन्स. ठीक आहे. तर पॅटर्न जरी सेम असला तरी सुद्धा काय ही डिफिकल्टी लेवल जी असणार आहे ती वेगवेगळी असू शकते आणि इंटरव्ह्यूला तर नक्कीच याचा फायदा होतो, लक्षात ठेवा. इंटरव्ह्यूला तुम्हाला 100% क्वेश्चन्स विचारले जातात ॲग्रिकल्चरवरती, म्हणजे करंट अफेअर्स असू दे किंवा तुमचे बेसिक्स असू दे, हे विचारले जातात, लक्षात ठेवा. आणि मग आता का महत्त्वाचं आहे बेसिकली ना, वाय ॲग्रिकल्चर, ॲग्रिकल्चरच का घ्यायचं. तर एवढे सगळे ऑप्शन्स आहेत आपल्याकडं. बरेच जण म्हणतात सोशॉलॉजी आहे, छोटा सिलेबस आहे, PSR आहे, जे GS2 करायचीच गरज लागत नाही. चुकीचं कॉन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. हे जर काय असं जर असतं ना की PSR घेतल्यामुळे GS2 करायलाच लागला नसता तर सगळ्यांनीच PSR घेतला असता, लक्षात ठेवा. पबॅड पण आहे, ठीक आहे, पबॅडमध्ये पण बराचसा PSR GS2चा सिलेबस कव्हर होऊन जातो. असं असतं तर मग हेच सब्जेक्ट घेतले असते ना, बाकीचे सब्जेक्ट्स कोण घेतलेच नसते. आय गेस की हा वर्षीचा UPSCचा टॉपर, सेकंड टॉपर, त्याचं बॅकग्राऊंड वेगळं आहे काहीतरी, ही इज इंजिनियर बट त्याचं ऑप्शनल ॲग्रिकल्चर आहे, त्याचं ऑप्शनल ॲग्रिकल्चर आहे. सो बेसिकली द स्टुडंट्स फ्रॉम द अदर बॅकग्राऊंड दे आर टेकिंग ॲग्रिकल्चर ऑप्शनल्स. आमच्या वेळेला पण असे विद्यार्थी होते की ज्यांनी मेकॅनिकल इंजिनियर आहेत किंवा इंजिनियर्स आहेत बेसिकली आणि त्यांनी ॲग्रिकल्चर ऑप्शनल्स घेतलेले, त्यांनी दे हॅव स्कोर्ड गुड मार्क्स, म्हणजे 50च्या आत ते आलेले आहेत. आणि हे ॲग्रिकल्चर ऑप्शनल विद्यार्थी फक्त घेतलेले आहेत, हे ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे विद्यार्थी नाही आहेत. आणि ज्यांचा ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड आहे ते 400, 500, 600 रँक. कारण का ग्रांटेड जे म्हणतो ना आपण की आपण ग्रांटेड घेतो ॲग्रिकल्चर ऑप्शनला, तो सगळ्यात मुद्दा आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा मुद्दा की आपण ग्रांटेड घेतो. जर का तुम्ही समजा की दुसरा जर का ऑप्शनल घेतला तर ग्रांटेड घेताय का तुम्ही, नाही. पाक त्याला कोळून पिळणार, सगळे पुस्तक आणणार, सब्जेक्ट पुस्तकं पाठ करणार, मग आन्सर रायटिंग करणार, या सगळ्या गोष्टी. ॲग्रिकल्चरमध्ये असं होत नाही. डिग्रीच्या नोट्स घ्यायच्या, वाचायच्या, हा कॉन्सेप्ट झाला, मग आन्सर रायटिंग काय, मग बघू प्रिलिम्स झाल्यानंतर मग लिहू आपण, हा प्रॉब्लेम असतो. बट आन्सर्स कसे लिहायचे हे माहीत नाही, कुठली लँग्वेज वापरायची हे माहीत नाही, कसे आन्सर्स कशा पद्धतीचे तुम्हाला पॉईंट्स लिहायचे हे माहीत नाही, पॉईंट लिहायचे तर किती लिहायचे हे माहीत नाही. सो बेसिकली दॅट इज अ प्रॉब्लेम वेन यू आर टेकिंग द ॲग्रिकल्चर ऑप्शन्स. मग ॲग्रिकल्चर ऑप्शन्स पहिल्यांदा मुद्दा काय घ्यायचा, सगळ्यात महत्त्वाचं की स्कोरिंग पोटेन्शियल भरपूर आहे. आतापर्यंत जर काही UPSCचे जर काही तुम्ही विद्यार्थी बघितला तर ऑन अँड ॲव्हरेज 260, 270 मार्क ॲव्हरेज मार्क सांगतोय मी तुम्हाला. आणि हे PSR सारखे सब्जेक्ट आहेत किंवा बाकीचे जे काही सब्जेक्ट्स आहेत, बऱ्याचशा ठिकाणी हे टॉपरचे मार्क आहेत, लक्षात ठेवा, मोर दॅन ॲव्हरेज मार्क आहेत हे. म्हणजे काही वेळा असं झालं की जॉग्राफीचा टॉपर सुद्धा 250 आणि 255 होता. तेच कारण होते की आम्ही जॉग्राफीवरून ॲग्रिकल्चरला शिफ्ट झालो. ज्यावेळी फर्स्ट अटेम्प्टला आम्ही मेन्स दिली, जॉग्राफी ऑप्शन होतं आमचं, बट मार्क जेव्हा आले तेव्हा कळालं की जॉग्राफीपेक्षा इट वॉज बेटर टू टेक ॲग्रिकल्चर ऑप्शनल. कारण का त्या वर्षीपासून ॲग्रिकल्चर जॉग्राफीचा डाऊनफॉल होत गेला. हे लक्षात घ्या की ॲव्हरेज मार्क इथे तुम्हाला 270च्या आसपास पडणार आहेत. आणि हे का, कारण लक्षात घ्या. सो द फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज हायली सायंटिफिक आहे, खूप टेक्निकल आहे, लक्षात ठेवा. आणि टेक्निकल असल्याचा फायदा काय असतो, तुम्हाला मोजकेच लिहायचं असतं, तेवढंच लिहायचं असतं, त्याच्या पलीकडे जाऊन लिहायची गरज लागत नाही. समजा आता कशाचे तरी फीचर्स विचारले तुम्हाला, क्रोमोझोमचे फीचर्स विचारलेत, जे काही क्रोमोझोमचे 7-8 फीचर्स आहेत किंवा 10 फीचर्स आहेत तेच लिहायचे तुम्हाला. त्याच्या पलीकडे कुठल्याही बुकमध्ये जर गेला तर तुम्हाला त्याचे फीचर्स वेगळे काही बघायला मिळणार नाहीत. टाईप्स विचारलं तर 4च टाईप्स तुम्हाला बघायला मिळतात. 4 टाईपच्या पलीकडे तुम्हाला कुठंच टाईप्स बघायला मिळणार नाहीत. इजंट इट? हे काही ह्युमॅनिटीचं सब्जेक्ट नाही आहे. आता ह्युमॅनिटीजमध्ये प्रॉब्लेम काय होतो, एका बुकमध्ये तुम्हाला 10 फीचर्स असतात, एका बुकमध्ये तुम्हाला 15 फीचर्स असतात. हे इथं असं नसतं, लक्षात ठेवा, टेक्निकल सब्जेक्ट असल्यामुळं. सो बेसिकली जे काही बुक्समध्ये आहे तुमच्याकडे तेवढंच लिहायचं आहे तुम्हाला. म्हणजे मला एकदा आठवतं की 2017च्या फॉरेस्ट IFAच्या एक्झामला डिफरन्स विचारले होते की सेक्स लिंक्ड कॅरेक्टर्स आणि सेक्स इन्फ्लुएन्स्ड कॅरेक्टर. जर तुम्ही कोणतेही पुस्तक घ्या, BD सिंगचं घ्या किंवा फुंदन सिंगचं घ्या, तुम्हाला 3च फक्त डिफरन्स आहे आणि प्रश्न होता 5 मार्काला. कुठलंही पुस्तक घेतलं तर तुम्हाला 3च डिफरन्स मिळतील आणि चौथा डिफरन्स होता तो म्हणजे तुमच्या एक्झाम्पलचा. ह्याच्या पलीकडे तुम्हाला डिफरन्स बघायला मिळत नाही. सो जर काही तुम्ही 4 पॉईंट जर लिहत असाल तर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळण्यापेक्षा आपण म्हणूया की 4 मार्क मिळतील, बट यू आर गेटिंग 80% ऑफ द मार्क्स. ह्याच्या पलीकडे काय लिहिणार आहात तुम्ही.
जर काही C3 आणि C4 मधलं जर काही डिफरन्स विचारला तर 15-16 तुम्हाला डिफरन्स आहे. 15-16 डिफरन्स लिहिला तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क 10 पैकी किंवा 15 पैकी जे आहे ते तुम्हाला नियरली 80% ऑफ द मार्क्स यू कॅन गेट इट. सो हे का बेसिकली हे टेक्निकल आहे. ऑब्जेक्टिव्हिटी भरपूर आहे लक्षात ठेवा. याच्यामध्ये खूप जास्त ऑब्जेक्टिव्हिटी आहे. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अनालिटिकल अँगलनी लिहायची गरज लागत नाही. एस्पेशली इन द पेपर 2. एस्पेशली इन द पेपर 2. पेपर 2 मध्ये जर काही समजा की आता काहीतरी तुम्हाला विचारलं की बाबा डिस्कस द कंट्रोल मेजर ऑफ द दिस डिसीज, तर ते तुम्हाला तिथं ऑब्जेक्टिव्हलीच लिहायचं आहे की बाबा हे तुम्हाला पेस्टिसाईड असेल, इन्सेक्टिसाईड असेल, हे एवढंच टाकायचं आहे तुम्हाला, एवढंच स्प्रे करायचं आहे. ह्याच्या पलीकडे तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज लागत नाही. लक्षात घ्या. किंवा वीड सायन्स आहे. वीड सायन्समध्ये पण तुम्हाला हेच करायचं की ही कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला हे पर्टिक्युलरली विडीसाईड किंवा हर्बिसाईड अप्लाय करायचं आहे. फक्त पॅराकॉट लिहू नका आता. वाय बॅन केलं. वेअर इन तेलंगणा. तेलंगणा हॅज बिकम द फर्स्ट स्टेट टू बॅन द पॅराकॉट. इजंट इट. मग ह्या गोष्टी पण माहीत पाहिजेत आपल्याला. जर काय करंट अफेअर्स गरज नाही आपल्याला. चुकीचं आहे ना, कारण का तेलंगणा जर काय बॅन केलं असेल तर वी आर ऑल्सो एक्सपेक्टेड टू नॉट टू राईट दिस पर्टिक्युलरली पॅराकॉट. बरोबर आहे. सो बेसिकली हे झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय की प्रेडिक्टिबिलिटी भरपूर आहे. यू कॅन प्रेडिक्ट. तुम्ही प्रेडिक्ट करू शकता की प्रश्न काय विचारले जाऊ शकतात. कारण लक्षात घ्या पेपर 2चा स्पेशली जे आहे ते बॉटनी असेल किंवा तुमचं बॉटनीमध्ये जर काही जेनेटिक्स बघायला गेलं, क्रॉफिजॉलॉजी, बायोटेक घ्या किंवा मग क्रॉफिजॉलॉजी घ्या किंवा तुमचं सेटटेक घ्या, ह्याच्यामध्ये खूप लिमिटेड सिलेबस आहे. खूप लिमिटेड आहे. सेलवरती क्वेश्चन्स येण्याची शक्यता 90% असते. प्रोबॅबिलिटी 90% आहे. सो द क्वेश्चन कॅन बी आस्क्ड ऑन द सेल. फक्त काही वेगवेगळे टाईपचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात की एनलिस्ट म्हटलं जाऊ शकतं किंवा सगळेच्या सगळे ऑर्गॅनिल्स असतात ते विचारलं जाऊ शकतं किंवा स्पेसिफिकली विचारलं जाऊ शकतं एक्सप्लेन मायटोकॉन्ड्रिया इन द क्लोरोप्लास्ट से फॉर एक्झाम्पल, किंवा डायग्राम काढायला विचारलं जाऊ. पण एक टॉपिक झाला की प्रोबॅबिलिटी वाढते देते की तुम्हाला हा प्रश्न येणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे हे पर्टिक्युलरली बऱ्याचशा टॉपिक्समध्ये हे करू शकतो आपण, बट नॉट विथ रिस्पेक्ट टू द हॉर्टिकल्चर, एंटोमॉलॉजी, पॅथॉलॉजी अँड द ॲग्रॉनॉमी. का? कारण क्रॉप्स भरपूर आहेत. पण बाकीचे जे काही टॉपिक्स बघितलं तर ह्याच्यामध्ये प्रेडिक्ट करू शकता तुम्ही. लास्ट इयर मागचे 10 वर्षाचे UPSCचे प्रश्न घेऊन बघा. 60 to 70% ऑफ द क्वेश्चन्स आर बीन रिपीटेड. फक्त विचारण्याची पद्धत आहे ती फक्त वेगवेगळी होती. फक्त प्रश्न काय होतात, विचारण्याची पद्धत वेगवेगळी. आता यावर्षी आयोगाने प्रश्न विचारला होता MPSCमध्ये की मिओसिस काय असतात आणि मिओसिसची तुम्हाला डायग्राम काढायची होती. पण डायग्राम काढताना काय सांगितलं होतं त्यांनी, कन्सिडर 2n = 4. 2n = 4. Now what does this mean? 2n काय असतं? What is 2n? हा, डिप्लॉइड स्टेट आहे. बरोबर आहे. 4 म्हणजे 4 नंबर ऑफ क्रोमोझोम्स इज 4. आता 4 क्रोमोझोम्सला घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, डायग्राम काढायचे. अंडरस्टँडिंग. आणि हे काय रिडक्शन डिव्हिजन आहे मिओसिस तुमचं. म्हणजे काय तुमचे डॉटर सेल्स तयार होणार आहेत ते त्याच्यामध्ये किती तुमचे क्रोमोझोम्स असणार आहेत, 2 आणि 2. पण हे जर काही तुम्हाला तिथं सुचलं नाही तर काय डायग्राम स्पेसिफिकली त्यांनी विचारलेलं आहे, ड्रॉ द डायग्राम कन्सिडरिंग 2n = 4. इजंट इट. ह्यासाठी काय माहिती असणं अपेक्षित आहे, कॉन्सेप्ट. नाउ द क्वेश्चन वॉज आस्क्ड अगेन की DNAचं. आता DNAचं रेप्लिकेशन तर पाठ करतो आपण. जे काय तुमचे एन्झाईम्स आहेत सगळे 5चे 5 एन्झाईम्स पाठ होतात आणि 5 एन्झाईमचं फंक्शन्स तुम्हाला पाठ होऊन जातात. पण आता प्रॉब्लेम काय, आयोगाने प्रश्न काय विचारला की एक्सप्लेन हाऊ DNA रेप्लिकेशन इज अ सेमी कन्झर्वेटिव्ह. DNAचं कन्झर्वेशन जे काही तुमचं रेप्लिकेशन होतं ते सेमी कन्झर्वेटिव्ह मोडमध्ये होतं, हे एक्सप्लेन करा किंवा हे प्रूव्ह करा. अगेन इट्स अ कॉन्सेप्ट. लक्षात ठेवा. हे कॉन्सेप्च्युअल जर काही गोष्टी तुमच्या जर क्लिअर असतील तर तुम्ही आन्सर लिहू शकता. म्हणजे ह्याच्यामध्ये असं लिहायचं नाही की तुम्हाला हे एन्झाईम्स आहेत आणि ह्या पर्टिक्युलर एन्झाईमचं हे काम आहे. नाही, हे लिहू शकत नाही तिथं तुम्ही. पण तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की वाय दिस इज बेसिकली अ सेमी कन्झर्वेटिव्ह. का म्हणतो आपण त्याला, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये DNAचं जे काही तुमचं काय होणार आहे बेसिकली रेप्लिकेशन होणार आहे, ते रेप्लिकेशन कसं होतं, पण त्याच्याबरोबर तुम्हाला लीडिंग स्ट्रँड काय असतं, लॅगिंग स्ट्रँड काय असतं हे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. म्हणजे लीडिंग स्ट्रँड, लॅगिंग स्ट्रँड जर काय माहीत असेल तर बेसिकली तुम्ही प्रूव्ह करू शकता इट इज अ सेमी कन्झर्वेटिव्ह. नाहीतर नाही करू शकत. पण ह्याच्यामध्ये प्रेडिक्टेबिलिटी भरपूर असते. हे टेक द एक्झाम्पल ऑफ दिस पर्टिक्युलरली GS1 पेपर 1 और पेपर 2. प्रेडिक्टेबिलिटी भरपूर आहे. बाकीच्या सब्जेक्ट सारखं नाही आहे, कारण का बाकीचे सब्जेक्ट्स बरेचसे सब्जेक्ट्स आहेत ते काय डायनॅमिक आहेत. डायनॅमिक म्हणजे
ज्याचा करंट अफेअर्सचा रिलेव्हन्स आहे किंवा त्याच्यामध्ये चेंजेस भरपूर घडत आहेत. टेक द एक्झाम्पल ऑफ द PSR, इंटरनॅशनल रिलेशन्स. प्रत्येक वर्षी सेम राहत नाही, बदलत राहतं. आता ह्या वर्षी विचारलं जाऊ शकतं, लक्षात ठेवा की इंडिया आणि US जे काय रिलेशन्स आहेत खराब होत चाललेत का? येस ऑफकोर्स. बायडनपर्यंत जे काही रिलेशन्स होतं ते वेगळे होते, पण आता रिलेशन्स काय होत चालले तुमचे? दे आर बीन चेंजिंग. मग ह्याचं इम्प्लिकेशन काय होऊ शकतं इंडियावरती? किंवा रशिया आणि चायनाचं जे काय फ्रेंडशिप आहे ती खूप जास्त वाढत चाललेली आहे. फक्त ह्याच्याबद्दल नाही बोलत. इंडियन पॉलिटी घ्या, पबॅडमधलं घ्या इंडियन पॉलिटी. पेपर 2 काय आहे तुमचा? पूर्णपणे इंडियन पॉलिटी आहे. इंडियन पॉलिटीमध्ये पण चेंजेस होत चाललेले तुमचे. डिलिमिटेशन कमिशनचं तुम्हाला चॅलेंजेस विचारले जाऊ शकतात. आता बिल रिजेक्ट झालं ना, इजंट इट? सो बेसिकली द क्वेश्चन कॅन बी आस्क्ड ऑन दॅट. पण ॲग्रिकल्चरमध्ये जवळजवळ 90% प्रश्न असतात ते तुमचे काय असतात? स्टॅटिक सिलेबसवरती असतात. बट काय असतं की कशा पद्धतीने प्रश्न विचारतील हे थोडंसं अवघड असतं, कारण का हिअर यू नीड टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट्स. सो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो आहे की स्कोरिंग पोटेन्शियल याच्यामध्ये भरपूर आहे जर काय तुमचे कॉन्सेप्ट्स क्लिअर असतील तर. सो यू नीड टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट्स फर्स्ट. ठीक आहे. सेकंड विल से सिलेबसचा ओव्हरलॅप आहे. ठीक आहे. आता जर काय सिलेबस ओव्हरलॅप GS1 आणि GS3, GS1 आणि GS3 जॉग्राफीमध्ये तुम्हाला 1 ते 2 क्वेश्चन्स मिळणार आहे ज्याच्यावरती ॲग्रिकल्चरचा डायरेक्ट तुम्हाला फायदा होतो, लक्षात घ्या. म्हणजे जॉग्राफीमध्येच आपण ॲग्रिकल्चर हा टॉपिक शिकतो, त्याच्यामध्येच तुम्हाला सॉईलचा हा टॉपिक आहे, डायरेक्टली प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवा तिथं. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला जॉग्राफीमध्ये हार्डली तुम्हाला एक 10 मार्काचा तुम्हाला याच्यामध्ये फायदा होईल. बट जास्तीत जास्त फायदा कुठं होतो तुम्हाला? GS3 मध्ये. सो इन द GS3, कारण का त्याच्यामध्ये तुम्हाला काय ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आहे अँड एन्व्हायरमेंट, हे खूप महत्त्वाचं. पहिलाच आपला ॲग्रिकल्चर ऑप्शनचा टॉपिक आहे इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट, आणि ते सगळंच्या सगळं आपल्याला GS3 ला काम येतं, लक्षात ठेवा. तिथं एक समजून चाला की 10-15 मार्काचे प्रश्न तुमचे फक्त ह्या टॉपिकवरनं काय होऊन जातात, क्लिअर होऊन जातात. आणि दुसरं महत्त्वाचं काय, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, क्रॉपिंग पॅटर्न आहे, क्रॉपिंग सिस्टम्स आहेत तिकडं, किंवा MSP आहे, ह्या सगळ्या टॉपिक्स आहेत. तुमच्यात PDS सिस्टीम आहे, आणि हे सगळं टॉपिक्स आपण कुठं शिकतोय? आपल्या ॲग्रिकल्चर ऑप्शन्समध्ये. सो तिकडे एक 20-25 मार्काचा पकडून झाला. म्हणजे ओव्हरऑल जर काय बघायला गेलं तर जवळजवळ 50 ते 60 मार्काचा तुम्हाला डायरेक्ट फायदा होतो. कशामध्ये? ह्याच्यामध्ये. आता एक आय थिंक सो 2017ला 16ला UPSCनं GS3 मध्ये एक प्रश्न विचारला होता. GS3 मध्ये, आता तुम्ही प्रश्न बघितला की नाही माहित नाही, GS3 मध्ये. सो द क्वेश्चन वॉज व्हॉट इज ॲलोपॅथी अँड हाऊ इट इज इम्पॉर्टंट फॉर द क्रॉपिंग पॅटर्न. क्रॉपिंग पॅटर्न डिसाईड करण्यासाठी ते कसं महत्त्वाचं आहे. आता ॲलोपॅथी म्हणजे काय? कोर ॲग्रिकल्चरचा काय कॉन्सेप्ट आहे, कोर वीड सायन्सचा कॉन्सेप्ट आहे. बट द क्वेश्चन वॉज आस्क्ड इन द UPSC मीन्स GS3 मध्ये. ऑप्शनलमध्ये नाही विचारला. ऑप्शनलमध्ये विचारला असेल बाकीच्या इयरमध्ये, पण हा कुठे विचारला होता? GS3 मध्ये. अँड इवन द ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड स्टुडंट्स वेर नॉट एबल टू आन्सर दिस क्वेश्चन. आय एम नॉट टॉकिंग अबाउट ॲग्रिकल्चर ऑप्शनल स्टुडंट्स, बट ज्यांचं ऑलरेडी ॲग्रिकल्चर झालंय, 2-3 वर्ष झालेले, 4-5 वर्ष झालेले, त्यांना सुद्धा ह्या प्रश्नाचं उत्तर माहित नव्हतं ॲलोपॅथीचं. सो इट वॉज आस्क्ड इन द GS3, रिमेंबर. हे असे क्वेश्चन्स विचारले जातात परत कुठं? UPSCला स्पेशली. इन द जे UPSC करत असतील त्यांनी जाऊन बघा प्रश्न, आज तुम्हाला समजेल. ठीक आहे. किंवा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज असतील, डायरेक्टली प्रश्न विचारले जातात. आता आयोगाने प्रश्न विचारला होता फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीवरती ह्या वर्षीचा, बरोबर आहे. अगेन इट इज अ पार्ट ऑफ युअर ॲग्रिकल्चर ऑप्शनल्स. PDS सिस्टीमवरती किंवा MSP वरती प्रश्न, मिलेट्सवरती प्रश्न विचारलाय, सिग्निफिकन्स ऑफ मिलेट्स, तो प्रश्न विचारलाय आयोगाने, राज्यसेवेने ह्या वर्षी 2026ला मेन्सला. ठीक आहे. सो GSला ओव्हरलॅपिंग आहे, प्लस तुम्हाला ह्याच्यामध्ये एसएला खूप जास्त फायदा होतो, लक्षात ठेवा. एसएला पण खूप फायदा होतो. असं नाही की तुम्हाला एसएमध्ये याचा फायदा नाही, एसएला सुद्धा फायदा होतो. कारण जेव्हा तुम्हाला आता एसए किती मार्काचा लिहायचा आहे? 125 मार्काचा. किती पेजेस लिहायचे आहेत? 11 ते 12. आतापर्यंत कधी लिहिले आहेत 11 ते 12 पेजेस? नाही लिहिले, बरोबर. ह्याच्या अगोदर पण जे काय राज्यसेवेची एक्झाम व्हायची त्याच्यामध्ये हार्डली 3-3.5 पेजेस आपल्याला एसए लिहायचा होता, लक्षात घ्या. पण आता तुम्हाला किती मार्काचा लिहायचं? 125 मार्काला 11 ते 12 पेजेस. त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर विल प्रोव्हाइड यू सम डायमेन्शन्स टू राईट युअर आन्सर. डायमेन्शन्स म्हणतोय, असं नाही की ॲग्रिकल्चर घेतलाच म्हणून तुम्हाला फायदा होतो, असं नाही आहे. बट ॲटलिस्ट यू विल बी एबल टू राईट गुड पॉईंट्स ओव्हर दर. चांगले पॉईंट्स लिहू शकता, लक्षात ठेवा.
देन स्टॅटिक वर्सेस डायनेमिक. जास्त करून सिलेबस काय स्टॅटिक आहे. डायनेमिक पार्ट कुठं येतो? पेपर 1, पेपर 2चा शेवटचा टॉपिक. पेपर 2चा शेवटचा फूड प्रोडक्शन न्यूट्रिशनल जो काही टॉपिक आहे तुमचा, फूड प्रोडक्शन कन्झम्पशन न्यूट्रिशनचा, त्याच्यामध्ये डायनेमिक पार्ट भरपूर येतो, लक्षात घ्या. कारण का त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. पीडीएस सिस्टीम असेल, फूड सिक्युरिटी असेल, बरोबर आहे. तर गव्हर्नमेंटच्या स्कीम्स वगैरे सगळ्या प्रश्न कुठे विचारले जातात? तिकडे विचारले जातात. बट अगेन यू नीड टू नो द करंट अफेअर्स काय आहे त्याच्यामध्ये. आणि जर काय पेपर 1 मध्ये जर आला तर पेपर 1 मध्ये सुद्धा ऍप्लिकेशन बेस्ड भरपूर आहे. आता लक्षात ठेवा किंवा प्रिसिजन फार्मिंग जेव्हा तुम्ही टॉपिक वाचता, कुठेही वाचा आता, जर काही तुम्ही स्टँडर्ड बुक्स जर घेतले तर त्याच्यामध्ये AI किंवा IoT अजून सुद्धा मेन्शन नाही आहेत. अनलेस अँड अंटिल ते कुठलं तरी रिसर्च पेपर असेल किंवा करंट बेस्ड नोट्स असतील, तोपर्यंत तिथं अजून मेन्शन नाही आहेत की AI टेक्नॉलॉजीचा वापर केला जाऊ शकतो किंवा IoTचा यूज केला जाऊ शकतो. बट अगेन अशा ठिकाणी तुम्हाला ते महत्त्वाचं आहे की प्रश्न विचारला जाऊ शकतो, हाऊ AI कॅन हेल्प अस इन द प्रिसिजन फार्मिंग. सिंपल क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. बट अगेन यू नीड टू अंडरस्टँड की त्याला इन्कल्केट कसं करायचं आहे. तिथं AIचा वापर कुठं होऊ शकतो ॲग्रिकल्चरमध्ये हे तुम्हाला जर माहीत नसेल, यू कॅनॉट राईट द आन्सर. ठीक आहे, आपण काय म्हणतो, सर ऑप्शन्स आहेत की आम्हाला. क्वेश्चन 1 मध्ये झालं तर काय करायचं? क्वेश्चन 1 मध्ये झाला तर? इजंट इट? सो बेसिकली हा फक्त ॲग्रोनॉमीचा पार्ट नाही. टेक द एक्झाम्पल ऑफ द इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट. व्हॉट आर द गव्हर्नमेंट रिसेंट इनिशिएटिव्स टू टॅकल द क्लायमेट चेंज? क्वेश्चन कॅन बी आस्क्ड, इजंट इट? सो बेसिकली इकॉलॉजी एन्व्हायरमेंटमध्ये करंट अफेअर्सचा पार्ट आहे, ॲग्रोनॉमीमध्ये करंट अफेअर्सचा पार्ट येतो, इवन द सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशनचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये करंट अफेअर्सचा पार्ट येतो, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शनमध्ये पार्ट येतो, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्समध्ये पार्ट येतो. MSP लिगलायझेशन केलं पाहिजे का? डिपेंड्स. ओके, ठीक आहे. येस ऑर नो? येस अँड नो दोन्ही पण गोष्टी आहेत. दोघांना पण कारण आहेत. आर्ग्युमेंट्स फेवरमध्ये पण आहेत, आर्ग्युमेंट्स अगेन्स्टमध्ये पण आहेत. बट द थिंग इज स्टॅटिक सिलेबसमध्ये नाही होत हे, लक्षात घ्या. इट रिक्वायर्स अ करंट अफेअर्स बेस. करंट अफेअर्सचा हा बेस लागतो, तरच तुम्ही आन्सर लिहू शकता याचं. किंवा आता क्वेश्चन आला होता, एक्सप्लेन द व्हेरियस करंट मार्केटिंग स्ट्रॅटेजीज. 2017चा प्रश्न आहे. 17चा. नवीन मार्केटिंग स्ट्रॅटेजीज काय आहेत विच आर बीन युज्ड इन द रिसेंटली. करंट अफेअर्सचा क्वेश्चन आहे, 2017 मध्ये आला होता. कशाला? तुमच्या ॲग्री इकॉनॉमिक्समध्ये. मार्केटिंग कुठं वाचतो? ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्समध्ये. एक्सटेन्शनमध्ये प्रश्न आला होता, व्हॉट आर द डिफरंट न्यू एक्सटेन्शन मेथड्स. तुमचे एक्सटेन्शन मेथड्स भरपूर आहेत. हे काय रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन, मेथड डेमॉन्स्ट्रेशन वगैरे जे आहेत, पॅम्पलेट्स हे सगळ्या गोष्टी तुमच्या जुन्या झाल्या. पण नवीन काय आहे तुमच्याकडे? अनलेस अँड अंटिल यू नो द करंट अफेअर्स यू वोंट बी एबल टू राईट द आन्सर. सो असं नाही की पूर्णपणे सिलेबस स्टॅटिक आहे. आणि लक्षात ठेवा, जिथं तुम्हाला ॲटलिस्ट पेपर 1 मध्ये बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला करंट अफेअर्सचे एक्झाम्पल्स म्हणून टाकू शकता. लक्षात ठेवा. से फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर काही विचारलं प्रश्न की गिव्ह द पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस फॉर द राईस बेस्ड ऑन द फॉलोइंग पॉईंट्स. पण आता राईसचं काहीतरी इंट्रोडक्शन तर लिहायला पाहिजे. यू कॅन राईट समथिंग. इंडियामध्ये राईस हे ह्या ठिकाणी प्रोडक्शन होतं, किंवा इंडिया इज वन ऑफ द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ द राईस इन द वर्ल्ड, वेअर द इयरली प्रोडक्शन इज समथिंग डॅश मिलियन मेट्रिक टन्स. हे तुम्ही काहीतरी इंट्रोडक्शन टाकू शकता. सो बरेच मुलांचं असतं की सर इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन ॲग्रिकल्चरमध्ये शक्यतो करता येत नाही. का करता येत नाही? कारण का आपण त्या दृष्टीकोन कधी वाचत नाही किंवा त्या दृष्टिकोनातून कधी इन्कल्केट करायचा प्रयत्न करत नाही. लक्षात ठेवा. सो हे तुम्ही GS1 पेपर 1 मध्ये करू शकता. पेपर 2 मध्ये पण सेम गोष्टी करू शकता. लक्षात ठेवा. बायोटेक्नॉलॉजीमध्ये पण सेम झाले. तर बायोटेक्नॉलॉजीमध्ये करंट इश्यूज किती होतात? जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स येतात. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्सचे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये तुम्ही बरेचसे पॉईंट्स करंट अफेअर्स बेस्ड लिहू शकता. लक्षात ठेवा. आता रिसेंटली आता मस्टर्ड आहे, GM मस्टर्ड आहे ना, BT क्रॉप आहे GM मस्टर्ड. तो डिफरन्स बिटवीन GM क्रॉप अँड BT क्रॉप, ट्रान्सजेनिक क्रॉप डिफरन्स आहे काय? सेम आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन GM क्रॉप अँड ट्रान्सजेनिक क्रॉप? इज देयर एनी डिफरन्स? सेम डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे? So what is the difference?
ट्रान्सजेनिक मध्ये पण चेंजेस होतो ना डीएनए तुमचा. यू आर युझिंग द जीन फ्रॉम द अनदर ऑर्गॅनिझम. येस, इन द ट्रान्सजेनिक क्रॉप. ट्रान्सजेनिक क्रॉप इज ऑल्सो अ जीएम क्रॉप. कारण का त्याच्या ट्रान्सजेनिकमध्ये पण काय होतं तुमचं मॉडिफिकेशन होतं, जीनचं मॉडिफिकेशन. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप असं लक्षात ठेवा. बट नॉट ऑल द जीएम क्रॉप्स आर द ट्रान्सजेनिक क्रॉप बेसिकली. आता मस्टर्डला जे काय आहे इट इज अ जीएम क्रॉप, इज अट इट. बट ट्रान्सजेनिक आहे का तो? नाही, ट्रान्सजेनिक नाही आहे. ट्रान्सजेनिक इज अ बीटी कॉटन, बरोबर. बॅसिलस थ्रुंजेनेसिस बॅक्टेरियामधून काय केलं आहे, जीन इन्सर्ट केला तुमच्या ह्याच्यामध्ये कॉटनमध्ये. सो इट कॅन बी कन्सिडर्ड एज अ ट्रान्सजेनिक क्रॉप. बट जीएम मस्टर्ड इज नॉट अ ट्रान्सजेनिक क्रॉप. किंवा रिसेंटली आताच व्हीट राईसच्या व्हरायटीज आता डेव्हलप केल्या भापा आयटम रिसर्च स्टेशन आणि जबलपूर युनिव्हर्सिटीनं. ड्रॉट रेजिस्टंट क्रॉप त्यांचं जनरली आता जे काही मॅच्युरिटी पण आहे ते कमी ह्याच्यामध्ये होते. बट दे आर नॉट बेसिकली ट्रान्सजेनिक क्रॉप, दे आर द जीएम क्रॉप्स. कारण का मॉडिफिकेशन केले बाय युझिंग द डिफरंट टेक्नॉलॉजीज लाईक द म्युटेशन ब्रीडिंग वगैरे करताय, ह्या गोष्टी करून केलेल्या आहेत लक्षात घ्या त्यांनी. पण हे तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. आणि तुम्हाला जर ह्या गोष्टी समजल्या तर जनरली इंटरव्ह्यूला असू दे किंवा तुम्हाला मेन्सला जे काही प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये तुम्ही आन्सर लिहू शकता. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येऊ शकतो, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन जीएम क्रॉप अँड द ट्रान्सजेनिक क्रॉप, दॅट्स इट. पण जर तुम्हाला ह्याचाच डिफरन्स, हे जर काही कॉन्सेप्टच क्लिअर नसेल की जीएम क्रॉप म्हणजे काय आणि ट्रान्सजेनिक क्रॉपमध्ये, इट विल बिकम डिफिकल्ट. गेटिंग? सो ह्याच्यामध्ये तुम्हाला पॉईंट्स मिळत आहेत. करंट अफेअर्समध्ये एवढे इश्यूज होत आहेत, करंट अफेअर्सचे जर काही इश्यूज होत असतील, सो वाय यू कॅन्ट राईट इन द कन्क्लुजन. कन्क्लुजन महत्वाचं आहे ना. जीएम क्रॉपचं महत्व आहे का? सो टेक द क्वेश्चन. ठीक आहे. टू मेंटेन द फूड सिक्युरिटी ऑफ द कंट्री or with respect to the world in the future, GM crop is a panacea. So GM crop is an important. GM crops are important. Justify करू शकाल? It is a justification is been asked with respect to the GM crop. भारतामध्ये काय म्हणतो, GM crop खाल्ल्यानंतर काय होतील? कॅन्सर होईल म्हणतो ना. येस. अमेरिकेमध्ये GM crop खाल्ले जातात का? हिपोक्रॅटिक कंट्री. line नाव द्यायचे, बट पीपल, चलो विल टेक द पीपल. जीएम सोयाबीन कन्झ्युम केलं जातं, त्यांना कॅन्सर होत नाही, आपल्याला का कॅन्सर होईल? बरोबर. त्यांना काय होत नाही, आपल्याला का होईल? आणि याच्यापेक्षा हाईट मोठी काय, इंडियामध्ये जीएम सोयाबीन इज बीन इम्पोर्टेड ॲज अ फीड फॉर पोल्ट्री. काय असतं रविवारी डब्याला? नो ऑफेन्स विथ व्हेजिटेरियन, बट स्पेशली आम्ही पण इथंच अभ्यास केला त्याच्यामुळे माहिती आहे मला काय असतं. ठीक आहे. सो दॅट इज द थिंग. जनरली ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या करंट इश्यूज आहेत, हे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. लक्षात ठेवा. ॲज अ नॉट ॲज अन ॲग्रिकल्चर ऑप्शनल बॅकग्राऊंड, बट ऑल्सो फॉर द जीएस. कारण का जीएस मध्ये पण तुम्हाला जीएम क्रॉप ही तुम्हाला कुठं शिकायचं असतं, एन्व्हायरमेंटमध्ये. इजंट इट? सो जनरली यू नीड टू नो व्हॉट इज गोइंग ऑन इन द न्यूज in India surroundings. So static syllabus plus dynamic हे दोघं एकत्र येऊन जेव्हा तुम्ही आन्सर्स लिहिता ना, then you will be getting good marks, else average mark. ठीक आहे. So integration of the current affairs is very important with your static syllabus. So static syllabus तर आहेच, but it is also a dynamic, especially paper 1 and last topic of the paper 2. Getting? Then application based, very important. का घ्यायला पाहिजे यार ॲप्लिकेशन? आय गिव्ह एन एक्झाम्पल. आय गेस 2012 इंटरव्ह्यू चालू होते UPSCचे. माझे रूम पार्टनर होते चंद्रकांत सर होते, पुणे कॉलेज पास आउट. ते गेल्या त्यांना पहिला प्रश्न काय विचारला होता? पहिला प्रश्न, ॲज अन ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड, हाऊ यू विल यूज ॲग्रिकल्चर वेन यू बिकम एन IAS ऑफिसर? एनीवन गिव्ह मी आन्सर. कुणी आन्सर द्या. आय गेस त्यांना सिव्हिल अकाउंट्स मिळाले की ऑडिट अँड अकाउंट्स, एक्झॅक्टली माहिती नाही, अकाउंट्समध्ये कोणते ते सर्व्हिस आहे. एनिवे, जर काय तुम्ही समजा आता UPSC केला, IAS बनला, ॲग्रिकल्चरचा यूज कसा कराल, किंवा जनरली डेप्युटी कलेक्टर जर झाला तर ॲग्रिकल्चरचा यूज कसा कराल, एक प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन सांगा मला. प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन. ॲग्रिकल्चर असंच नाही आपण वाचत, लक्षात ठेवा. काहीतरी यूज आहे म्हणून त्यांनी सिलेबसमध्ये इन्क्लूड केला. इजंट इट? गिव्ह मी वन प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन.
आता मी त्यांचं उदाहरण सांगतोय, त्यांनी काय उत्तर दिलं होतं आणि ते मी जरी असतो तरी मी मोर ऑर लेस तेच उत्तर दिलं असतं. से फॉर एक्झाम्पल वॉटर मॅनेजमेंटमध्ये आपण कसं यूज करू शकतो ॲग्रिकल्चरचा यूज, ॲग्रिकल्चरचं ॲप्लिकेशन कसं करू शकतो. आपल्याला माहीत असतं की ॲग्रिकल्चर क्रॉप्सला कधी कधी पाणी लागतं, बरोबर आहे. बेस्ड ऑन द क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस, काहीतरी आपण वाचलं असेल डिग्रीमध्ये, क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस, आणि क्रिटिकल ग्रोथ स्टेजेसच्या बेसिसवरती आपण इरिगेशन शेड्युलिंग करायचं असतं आपल्याला. ठीक आहे. तर वॉटर मॅनेजमेंट जेव्हा करायचं असतं तेव्हा वॉटर मॅनेजमेंटमध्ये काय करायचं असतं, तुम्हाला जे काही पाणी आहे धरणातलं वगैरे पाणी ते कधी सोडायचं कधी नाही हे कोण डिसाईड करतं. इट इज युअर डिस्ट्रिक्ट कलेक्टर, डीएम, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. ही हॅज द पॉवर. मग जेव्हा ॲग्रिकल्चर क्रॉपला कधी पाणी लागणार आहे हे जर काही तुम्हाला माहीत असेल, यू विल बी एबल टू प्लॅन अकॉर्डिंग टू दॅट. धरणातलं पाणी सोडायचं आहे, ही कॅन गिव्ह द ऑर्डर. कारण का ॲग्रिकल्चरच्या क्रॉपसाठी आता सध्याच्याला पाणी लागणार आहे. ॲग्रिकल्चरलाच प्रेफर केलं पाहिजे का? येस, ऑफकोर्स वी हॅव टू डू. वाय? बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी. यावर्षी अल निनो इयर आहे, इजंट इट? सुपर अल निनो इयर. अगेन सुपर अल निनो इयर आणि हे थोड्या दिवसात कळेल आपल्याला, बट इट इज अन अल निनो इयर. आतापर्यंत पाऊस यायला पाहिजे होता, आला का नाही आला. आता प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम आहे की शेतकऱ्यांचं चालू आहे पीक पेरायचं की नाही. समजा अचानक पाऊस आला पण 4-10 दिवस पाऊस पडला, पिकं पेरली, आफ्टर दॅट वॉट? पाणी पाहिजे ना तुम्हाला. हुल टेक द डिसिजन्स? इट इज अ डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. सोडा पाणी, धरणातलं पाणी. कारण का ते जर अफेक्ट झालं तर तुमची इंडियन इकॉनॉमी पूर्णपणे अफेक्ट होती, लक्षात ठेवा. हे फक्त काही शेतकरी अफेक्ट होत नाहीत. इन्फ्लेशन तुमचं कशामुळे वाढतं? इट इज बिकॉज ऑफ ओनली अगेन ॲग्रिकल्चर इज अफेक्टेड, इंडियन इकॉनॉमी इज बीन अफेक्टेड कम्प्लिटली. ठीक. म्हणजे हे जे इंटिग्रेशन असतं ना तुमच्या नॉलेजचं, हे करणं खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. सो यू हॅव टू इंटिग्रेट ऑल द नॉलेज. कारण का हे ॲप्लिकेशन बेस्ड आहे, लक्षात ठेवा. इथं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी हे ॲप्लिकेशन बेस्ड लिहायच्या असतात. एस्पेशली पेपर 1 मध्ये तर तुम्हाला ॲप्लिकेशन बेस्ड लिहायचं आहे. गेटिंग? चलो, आता जर काही सिलेबस बघायला गेला तर डझंट मेक सेन्स अगेन टू डिस्कस दिस. पेपर 1 अगेन एन्व्हायरमेंट आहे. पेपर 1 मध्ये इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट आहे. सेकंड ॲग्रोनॉमी आहे, वीड सायन्स आहे. ते झाल्यानंतर तुमचं ॲग्रोफॉरेस्ट्री आहे. देन सॉईल सायन्स अँड देन न्यूट्रिशन. देन सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन आहे. ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आहे, त्याला फार्म मॅनेजमेंट टॉपिकचं नाव दिलेलं आहे. देन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. दीज आर द पार्ट ऑफ युअर पेपर 1. आणि जनरली हे आपल्याला काय वाटतं, इट इज जनरल पेपर, इजंट इट? असं नाही आहे, लक्षात ठेवा. असं नाही आहे. आता आयोगाने फॉरेस्ट्रीमध्ये 2025ला जी काय मेन झाली मागच्या वर्षी, आयोगाने एक प्रश्न विचारला होता फॉरेस्ट्रीच्या ऑप्शनल्समध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये. डिस्कस द फॉर्मेशन ऑफ बेसिक सॉईलचं विचारलं होतं. डिस्कस द फॉर्मेशन ऑफ सलाईन, बेसिक सॉईल, सलाईन सॉईल, असं काहीतरी नाही, सलाईन, सोडिक अँड अल्कलाईन सॉईल, असा क्वेश्चन होता. सलाईन, सोडिक अँड अल्कलाईन. आता क्वेश्चन चुकीचा आहे. कॅन एनीवन गिव्ह मी आन्सर? वाय? हाऊ द सलाईन सॉईल, सोडिक सॉईल अँड अल्कलाईन सॉईल आर बीन फॉर्म्ड? 3 सॉईल विचारले त्यांनी, मला क्वेश्चन चुकीचा आहे. आयोगाच्या पेपरमध्ये ही चूक आहे. मला माहिती आहे आयोगाला हे लक्षात आलं की नाही, बट ॲक्च्युली ही चूक आहे. वाय? कुठल्या? हां, सोडिक आणि कशामध्ये? अल्कलाईन. सोडिक अँड अल्कली सॉईल आर वन अँड द सेम. फक्त नावं वेगवेगळी आहेत. काय? नावं फक्त वेगवेगळी आहेत, इजंट इट? सोडिक सॉईललाच काय म्हणतो आपण? अल्कली सॉईल म्हणतो. अल्कली सॉईललाच काय म्हणतो आपण? सोडिक सॉईल. बट बेसिकली ह्याच्यामध्ये हे तुम्हाला समजणं अपेक्षित आहे की नेमकं सोडिक सॉईल कसे तयार होतात. सोडिक सॉईलमध्ये काय टाकतो आपण रिक्लेमेशनसाठी? काय टाकतो? व्हॉट वी ॲड? जिप्सम वी ॲड. सलाईन सॉईलमध्ये टाकतो का? येस ऑर नो? नाही टाकत. सलाईन सॉईलमध्ये जिप्सम इज नॉट बीन ॲडेड ॲज अ रिक्लेमेशन, फॉर द रिक्लेमेशन. कारण का सलाईन सॉईलला जिप्समची गरजच लागत नाही. बट आता जिप्सममध्ये काय आहे? जिप्सम म्हणजे काय? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ जिप्सम? केमिकल कंपोजिशन काय? CaSO4 2H2O. बरोबर, म्हणजे कॅल्शियमचा सोर्स आहे. कॅल्शियम काय आहे? कॅल्शियम इज अ सॉल्ट. बरोबर, बरोबर आहे ना? कॅल्शियम सॉल्ट आहे का नाही? कॅल्शियम सॉल्ट आहे की नाही? कॅल्शियम इज अ सॉल्ट इवन दो वी आर ॲडिंग इन द सोडिक सॉईल.
मग इफ द कॅल्शियम इज अ सॉल्ट, वाय वी आर नॉट ॲडिंग इन द ॲसिडिक सॉइल? ॲसिडिक सॉइलमध्ये काय असतात की सॉल्ट्स निघून गेलेले असतात, तुमचे सॉल्ट्सच नसतात, बरोबर आहे, म्हणून ते सॉइल ॲसिडिक बनते. देन वाय यू आर नॉट ॲडिंग द जिप्सम इन द ॲसिडिक सॉइल? बेसिक क्वेश्चन आहे आणि हे क्वेश्चन विचारले पण जाऊ शकतात, लक्षात ठेवा. वाय gypsum cannot be added to the acidic soil even though it is a source of base or the salts? Calcium is a salt. तुम्हाला कॅल्शियम सॅच्युरेशन हे वाढवायचं असतं ऍसिडिक सॉइल मध्ये, बट यू नीड टू अंडरस्टँड का नाही टाकायचं याच्यामध्ये. मग सिंपल थिंग आहे, CaSO4. काय SO4? ऍसिडिक सॉइल मध्ये कशाचा आयन जास्त असतात? H+ आयन्स, बरोबर आहे. वेन यू ऍड जिप्सम इन द ऍसिडिक सॉइल, व्हॉट विल हॅपन? Ca will be added, calcium will be added, but H will react with the SO4. So SO4, H plus SO4. What you will be getting? H2SO4. H2SO4 is a acid, sulfuric acid. म्हणजे तुम्ही acid वाढवता तिथं. Getting? So that is the reason. Remember, खूप हे मायनर गोष्टी वाटतात आपल्याला, पण ह्या गोष्टी अशा मायनर नसतात. ह्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायची गरज लागते. जर काय तुम्ही सोडिक सॉइल बघितलं तर सोडिक सॉइल फ्रायबल असते, म्हणजे ती पूर्णपणे सुट्टी असते, कधीच ती काय होत नाही, खांचे क्लम्स तयार होत नाहीत. वाय? बिकॉज वी डोंट नो दॅट. हे कधीच विचार नाही केला आपण. विचार केला का की सुट्टी का असते जनरली ही सॉइल, किंवा ह्याच्यामध्ये ॲग्रिगेट्स का तयार होत नाहीत? बेसिक रिझन्स असतात, लक्षात. खूप सोप्या गोष्टी असतात, पण हे कधी आपण विचार नाही करत त्याच्यावरती. मग हे समजून घ्यायला लागतात. हे जर तुम्हाला गोष्टी समजल्या तर पाठांतर करायची गरज नाही आहे. पाठांतर करायची का गरज लागत नाही? कारण तुम्हाला एकदा गोष्ट समजली की पाठ करायची गरज लागत नाही. पोहायला एकदा आपण पोहायला शिकतो, पाठ नाही करत. 10 वर्षानंतर जरी पाण्यात टाकलं माणूस पोहतो, लक्षात ठेवा. सरांनी काय सांगितलं? कॉन्सेप्ट असे करा की मरेपर्यंत आपल्याला लक्षात राहतील. द सेम थिंग इज देअर. एकदा तुम्हाला कॉन्सेप्ट समजला की पुढचे तुम्हाला 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष ऍटलीस्ट तुम्हाला परत ते पाठ करायची किंवा वाचायची गरज लागत नाही, लक्षात घ्या. का? कारण तुम्हाला हे असं होतंय हेच माहित असतं, आणि हे जर काही तुम्हाला कळालं नाही एकदा की परत पाठांतर करायची गरज लागत नाही. सो बेसिकली यू कॅन राईट द आन्सर्स. आता हे जे काही कॅल्शियमचं जिप्समचं जे मी काय सांगितलं तुम्हाला, हे आता तुम्ही आयुष्यभर लक्षात राहील, लक्षात घ्या. इजंट इट? सो दॅट इज अ कॉन्सेप्ट. पाठांतर नाही करायचं इथे, लक्षात ठेवा. प्रॉब्लेम काय असतो विद्यार्थ्यांचा? पाठांतर करायचं, जाऊन आन्सर्स लिहायचे, होत नाही. ट्रस्ट मी, होत नाही. किती पाठ करणार आहात? फक्त ऍग्रिकल्चर ऑप्शनल नाही आहे. काय आहे? GS1 आहे. GS1 मध्ये परत 3 सब्जेक्ट आहेत. GS2 आहे. GS2 मध्ये अजून 4 कंपोनेंट्स आहेत. इंडियन पॉलिटी, पेपर 2, GS2 पॉलिटी आहे तुम्हाला, सोशल जस्टिस आहे, गव्हर्नन्स आहे आणि इंटरनॅशनल रिलेशन. 4 गोष्टी आहेत. परत GS3 मध्ये परत 4 ते 5 गोष्टी तुम्हाला कंपोनेंट्स आहेत. परत इथिक्स आला तुम्हाला, परत तुम्हाला काय लिहायचं आहे? एसे लिहायचं आहे, आणि परत ऑप्शनचे 2 पेपर. पाठांतर करणं एवढं सोपं नाही आहे, लक्षात घ्या. म्हणून कॉन्सेप्ट्स आर इम्पॉर्टंट. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट? इट इज अ कॉन्सेप्ट. सो आफ्टर दॅट पेपर 2 अप्लाइड सायन्स आहे, पूर्णपणे अप्लाइड सायन्स आहे, लक्षात ठेवा. सो जे काय पेपर 1 मध्ये वाचतोय, बऱ्याचशा गोष्टी त्या तुम्हाला अप्लाय करायच्या आहेत पेपर 2 मध्ये. पण पेपर 2 मध्ये पण जेव्हा तुम्हाला जेनेटिक्स वाचताय, जेनेटिक्स वाचलं तर तुम्हाला प्लांट ब्रीडिंग समजेल. प्लांट ब्रीडिंग जेनेटिक्स समजलं तर तुम्हाला क्रॉप फिजिओलॉजी मधल्या बऱ्याचशा टॉपिक समजतील. आणि हे सगळ्या जेव्हा तुम्हाला गोष्टी समजतात तेव्हा तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी समजतं, आणि मग तुम्हाला सीड टेक्नॉलॉजीला त्याचा फायदा होतो. कम्प्लिटली इट इज ऍप्लिकेशन, लक्षात ठेवा. आपण काय करतो? जेनेटिक्सला सेपरेटली बघतो आणि प्लांट ब्रीडिंगला सेपरेटली बघतो. बॅकक्रॉस मेथड काय असते? एनिवन बॅकक्रॉस मेथड काय असतं? बॅकक्रॉस मेथड सिंपल आहे ना. बॅक क्रॉस म्हणतो ना आपण, बरोबर आहे. F1 इज बीन क्रॉस्ड विथ द पॅरेंट, बरोबर आहे. येस, प्रत्येक वेळेला करायचं काय आहे? F1 इज क्रॉस्ड विथ पॅरेंट, F2 इज क्रॉस्ड विथ पॅरेंट, F3 इज बीन क्रॉस्ड विथ पॅरेंट. येस, हे कधी करतो आपण? जेव्हा आपल्याला डॉमिनंट जीन जेव्हा काय करायचं असतं तुम्हाला इन्सर्ट करायचं असतो. डॉमिनंट जीन, ओनली फॉर द डॉमिनंट जीन. रेसेसिव्ह जीन साठी वेगळी मेथड आहे. रेसेसिव्ह जीन ट्रान्सफर करणं एवढं सोपं नाही आहे. इनब्रीडिंग डिप्रेशन म्हणतो आपण, बरोबर. व्हॉट इज इनब्रीडिंग डिप्रेशन माहिती आहे कोणाला? इनब्रीडिंग डिप्रेशन, आय थिंक सो आयोगाने प्रश्न विचारला होता इनब्रीडिंग डिप्रेशन वरती यावर्षी. येस, व्हॉट इज इनब्रीडिंग डिप्रेशन? इनब्रीडिंग डिप्रेशन, सेल्फ पॉलिनेशन, बरोबर आहे. जर काही सेल्फ पॉलिनेशन जर झालं तर इनब्रीडिंग डिप्रेशन होतं. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुमची जनरेशन असते ती वीक होते. मग सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप मध्ये असं का नाही होत?
सेल्फ पॉलिनेटेड क्रॉपमध्ये व्हायला पाहिजे ना. सेल्फ पॉलिनेटेडमध्ये सेल्फ पॉलिनेशनच होते ना, बरोबर आहे. मग सेल्फ पॉलिनेटेड क्रॉपमध्ये इनब्रीडिंग डिप्रेशन का नाही बघायला मिळत आपल्याला? Inbreeding depression we can see majorly in the cross-pollinated crops only, not in the self-pollinated crop. Self-pollinated crop मध्ये inbreeding depression होत नाही. का नाही होत? कारण का ऑलरेडी जे काही त्यांचे रेसेसिव्ह जीन्स असतात ते निघून गेलेले असतात and they are resistant to the inbreeding depression. एक क्वेश्चन कधी विचारला पाहिजे ना आपल्याला, जर काही सेल्फ पॉलिनेशन झालं तर इनब्रीडिंग डिप्रेशन व्हायला पाहिजे. विचारायला पाहिजे होतं का नाही होतं आतापर्यंत आपल्याला? विचारला आपण कधी नाही. सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स मध्ये का होत नाही? मेजचा त्यांनी प्रश्न विचारला होता. मेजमध्ये कोणकोणत्या ब्रीडिंग मेथड्स आहेत? तर सगळेच मेथड्स लिहायचे का? मग मेजचं सेपरेटली वाचायचं, राईसचं वाचायचं, वीटचं वाचायचं, असं काय आहे का? नाही वाचू शकत ना. मेज इज अ सेल्फ पॉलिनेटेड क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप. काय मेज इज अ सेल्फ पॉलिनेटेड और क्रॉस पॉलिनेटेड? क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप. क्रॉस पॉलिनेटेड क्रॉपचे डिफरंट मेथड्स असतात, सेल्फ पॉलिनेटेड क्रॉपचे डिफरंट मेथड्स. मग पहिल्यांदा हे तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. क्रॉस पॉलिनेटेड क्रॉपचे मेथड्स वेगळे आणि सेल्फ पॉलिनेटेड क्रॉपचे मेथड्स वेगळे असतात. आणि त्याच्यानंतर हे माहीत पाहिजे की मेज हे सेल्फ पॉलिनेटेड आहे, क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहे. मग तेव्हा तुम्ही ते आन्सर लिहू शकता. राज्यसेवेच्या मेन्सचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. सो इट इज अन ॲप्लिकेशन बेस्ड, रिमेंबर. आणि हे फक्त मी तुम्हाला उदाहरण देतोय. असे जर काही टॉपिक जर काढले ना आपण, बऱ्याचशा गोष्टी जातात. इपिस्टासिस तुम्ही कितीही वाचा तुमच्या बुकमध्ये, किंवा ॲडिटिव्ह इंट्रॅक्शन काय असतं, किंवा डॉमिनन्स म्हणजे काय, किंवा इपिस्टासिस म्हणजे काय, काही समजणार नाही. ट्रस्ट मी, काही समजणार नाही. रिकरंट सिलेक्शनमध्ये काय होतं, कारण का तुम्हाला हे जर टॉपिक नाही समजलं, रिकरंट टॉपिक डोक्यावरनं जातो. मग रिकरंट सिलेक्शनचे टॉपिक्स, ठीक आहे. सो इट इज ॲप्लिकेशन. सो जर का पेपर 2 बघायला गेलं तर जास्तीत जास्त करून काय आहे, ॲप्लिकेशन आहे तुमचं. हॉर्टिकल्चर सेम थिंग इज दॅट. कमिंग टू सिलेबस. सी, सिलेबस डिस्कस करण्यात खरंच काय पॉईंट नाही आहे. सो जेवढं जास्तीत जास्त आपल्याला पळवता येईल तेवढ्या गोष्टी पळवू आपण. कारण का हे कसं आहे की जोपर्यंत सिलेबस चालू होत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला ॲक्च्युली कळणार नाही की याच्यामध्ये काय आहे. इकॉलॉजी अँड इट्स रिलेव्हन्स टू मॅन. इट्स रिलेव्हन्स टू मॅन. आता क्वेश्चन जर आला, हाऊ इकॉलॉजी डिस्कस द रिलेव्हन्स ऑफ इकॉलॉजी टू मॅन. आता प्रश्न काय विचारला आहे की इकॉलॉजी, इकोसिस्टीम नाही विचारलं, लक्षात ठेवा. इकॉलॉजी विचारलंय. इकॉलॉजीचा अर्थ काय आहे? इट इज अ स्टडी ऑफ एन्व्हायरमेंट और द इकोसिस्टीम. स्टडी ऑफ द इकोसिस्टीम, सिंपल भाषेमध्ये घ्या. आता तो स्टडी का करायचा असा विचारलाय प्रश्न. आपण काय लिहिणार? इम्पॉर्टन्स ऑफ द इकॉलॉजी टू मॅन. काय लिहिणार की इट गिव्स यू द सॉइल, वॉटर, किंवा जनरली क्रॉप प्रोडक्शन असेल, फ्रुट्स असतील, हे तुम्ही लिहिणार. बट जनरली प्रश्न काय, तुम्हाला का शिकायचं आहे हा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. हा इथं चुकतो, लक्षात ठेवा. माणूस हे कळत नाही की नेमकं प्रश्न काय विचारलाय किंवा ह्या टॉपिकचा अर्थ काय, हे नाही समजत. गेटिंग? सो बेसिकली खूप महत्वाचा टॉपिक आहे. कारण का तुम्हाला कमीत कमी पकडून चला 400 पैकी एक 50 मार्काचे प्रश्न याच्यावर येतील. आता 400 काय म्हणतोय, तुम्हाला 8 प्रश्न असतात, बरोबर आहे. 8 प्रश्नापैकी तुम्हाला 5 प्रश्न कंपल्सरी असतात. प्रत्येक प्रश्न हा तुम्हाला 50-50 मार्काला असणार आहे. इज इक्वल टू 8 गुणिले 50 इज इक्वल टू 400. म्हणून मी 400 सांगतो तुम्हाला. नाहीतर मला सर 250 पैकी 50 मार्क याच्यातच मिळतील, मग मी हा टॉपिक चांगला करतो असं नाही. सो जनरली सगळे मिळून तुम्हाला 50 मार्काचे प्रश्न याच्यावरती येणार, लक्षात घ्या. इट इज इकॉलॉजी. करंट अफेअर्सचा रिलेव्हन्स खूप जास्त आहे. तिकडे जे काय आपण करतो, कशामध्ये, GS मध्ये एन्व्हायरमेंट जो काय करतो त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक काय आहे? एकच फरक आहे की तो जो करतो आपण जनरल इकॉलॉजी करतो, इकडचा जो काय टॉपिक करता हा ॲग्रिकल्चरच्या रिलेव्हन्सनं करायचा आहे. म्हणजे काय तुम्हाला इथं पॉईंट्स लिहायचे आहेत किंवा एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. यू टू राईट फ्रॉम द ॲग्रिकल्चर पॉईंट ऑफ व्ह्यू. गेटिंग? देन ॲग्रोनॉमी. आता ॲग्रोनॉमीमध्ये आपण चुकतो काय की ॲग्रोनॉमीमध्ये आपला फक्त फोकस असतो कल्टिव्हेशन प्रॅक्टिसवरती. असं नाही आहे, लक्षात ठेवा. कल्टिव्हेशन प्रॅक्टिसवरती क्वेश्चन्स खूप कमी विचारले जातात. बट जे काही बाकीचे सब टॉपिक्स आहेत, एक्झाम्पल काय, ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर असेल, किंवा क्रॉपिंग पॅटर्न किंवा क्रॉपिंग सिस्टीम असेल, ह्याच्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात. किंवा ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स ऑफ इंडिया, किंवा ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स ऑफ महाराष्ट्र, ॲग्रो इकॉलॉजिकल झोन्स ऑफ इंडिया. ॲग्रो क्लायमॅटिक, आता ह्याच्यामध्ये काय, मला वाटतं की ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स ऑफ कंट्री विचारले, बरोबर आहे. आपण काय करणार, ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स झालं की झालं. ॲग्रो इकॉलॉजिकल झोन्सवरती किती प्रश्न जाऊन बघा UPSCला. ॲग्रो इकॉलॉजिकल झोन्सवरती प्रश्न आहेत, नॉट द ॲग्रो क्लायमॅटिक झोन्सवरती. आयोगाने सिलेबसमध्ये काय टाकलंय, ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स ऑफ इंडिया.
मागच्या वर्षी प्रश्न काय आला फॉरेस्ट्रीमध्ये, ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स ऑफ महाराष्ट्र एमपीएससी मध्ये. सो म्हणून म्हणतोय सिलेबसला फक्त स्टिक राहू नका. येस, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर वरती मला वाटते पॉईंटच मेन्शन नाही कुठेतरी, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर काय असतं कुठंच नाही आहे मेन्शन, इव्हन दो तो क्वेश्चन हॅज बीन आस्क्ड. गेटिंग. तर ह्याच्यामध्येच वीड सायन्स आपण बघतोय. वीड सायन्स अगेन एवढंच नाही आहे वीड सायन्स. वीड सायन्सचा टॉपिक खूप मोठा आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर. सो वीड सायन्स वरती अगेन ॲग्रोनॉमी वरती परत आणि एक 50 मार्काचे 40-50 मार्काचे. वीड सायन्स वरती थोडेसे कमी 30 मार्काचे तुम्ही प्रश्न पकडू शकता प्रत्येक वर्षी. ठीक आहे. आफ्टर दॅट फॉरेस्ट्री, ॲग्रो फॉरेस्ट्री जास्तीत जास्त एक म्हणजे 10-15 डायरेक्टली 20 मार्काचं तुम्ही बघू शकता, कारण का ह्याच्यावरती परत हेच आहे. आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा ॲग्रो फॉरेस्ट्रीचे टाइप्स आपण जेव्हा बघतो तर व्हेरियस जे काही टाइप्स आहेत ते प्रश्न विचारले जातात. एक्झाम्पल इज अ टोंग्या सिस्टम. टोंग्या सिस्टम इज अ टाइप ऑफ ॲग्रो फॉरेस्ट्री. जनरली ह्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत की डिफरन्शिएट विचारलेले आहेत किंवा जनरली शॉर्ट नोट म्हणून पण विचारलेले आहेत. टोंग्या सिस्टीमवरती शॉर्ट नोट लिहा म्हणून. येस, प्लीज प्रश्न काय असतील तर विचारत चला. ऑनलाईन तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर प्लीज विचारत चला. ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, ॲक्च्युली ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स टॉपिकचं नाव ऑप्शनलसाठी आपल्याला फार्म मॅनेजमेंट आहे. काय? फार्म मॅनेजमेंट. ह्याच्यावरती खूप छोटा टॉपिक आहे पण 40 ते 50 मार्क प्रत्येक वर्षी पकडून चला. 40 ते 50 मार्क. पण ह्याच्यामध्ये करंट अफेअर्स पण तुम्हाला इंटिग्रेट करावं लागतं तेवढं. सो बेसिकली जर बघायला गेलं फार्म मॅनेजमेंट स्कोप, इम्पॉर्टन्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फार्म प्लॅनिंग, मार्केटिंगमध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला काय करंट अफेअर्स यूज करावा लागणार आहे. सो इट इज अ मार्केटिंग. मार्केटिंग झाल्यानंतर आता हे प्राइस फ्लक्च्युएशन आहे. तर प्राइस फ्लक्च्युएशनमध्ये तुम्ही करंट अफेअर्स थोडंसं इन्क्लूड करू शकता. एक्झाम्पल काय की प्राइस फ्लक्च्युएशनची कारणं काय आहेत. रिसेंट एक्झाम्पल टाकू शकता की एक्झाम्पल US आणि इराणचं वॉर. सिम्पल एक्झाम्पल आहे. त्याच्यामुळे काय होतं तुमचं प्राइस फ्लक्च्युएशन होतं. रिसेंट एक्झाम्पल आहे अल निनोचं एक्झाम्पल आहे. रिसेंट अल निनो एक्झाम्पल आहे. मग ह्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता एक्झाम्पल्स म्हणून टाकू शकता. पण इट इज अ करंट अफेअर्स. बट ह्याच्याबरोबर तुम्हाला क्रेडिटवरती प्रश्न विचारले जातात. बट क्रेडिट जेव्हा तुम्ही कोऑपरेटिव्ह वाचता, कोऑपरेटिव्ह टॉपिक काय तुमचा कोऑपरेटिव्ह आहे. कोऑपरेटिव्ह मध्ये जेव्हा तुम्ही काय वाचता क्रेडिट वाचता तर फक्त क्रेडिट वाचून फायदा नाही आहे. सोर्स ऑफ क्रेडिट वाचून फक्त फायदा नाही आहे. तुम्हाला व्हेरियस गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत ते माहित पाहिजेत. एक्झाम्पल इज अ किसान क्रेडिट कार्ड. किसान क्रेडिट कार्ड हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. किसान क्रेडिट कार्डचे फीचर्स काय, कारण का UPSCनं ऑलरेडी बरेच वेळेला किसान क्रेडिट कार्डवरती प्रश्न विचारलेले आहेत. आणि किसान क्रेडिट कार्डवरती ऑलमोस्ट आपण म्हणूया की प्रत्येक वर्षी बजेटमध्ये काही ना काहीतरी चेंज होत असतं. लिमिट तर चेंज करतील किंवा फिशरी सेक्टरसाठी एक्सटेंड केलेलं आहे, ॲनिमल हजबंडरीसाठी एक्सटेंड केलेलं आहे, किंवा पुढच्या वर्षी अजून काहीतरी करू शकतात लक्षात ठेवा. त्याच्यामुळे करंट अफेअर्स कुठेतरी बजेट असेल किंवा इकॉनॉमिक सर्व्हे असेल हे कुठेतरी आपल्याला वाचून त्याच्यामध्ये हे इंटिग्रेट करावं लागतं लक्षात ठेवा. सो इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा तुम्हाला हेच आहे किंवा मार्केटिंग मेथड्स आहेत, मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आहेत किंवा APMCचं एक्झाम्पल मग अशी याचं MSPचं एक्झाम्पल घेतलं लिगलाइज करायला पाहिजे का, क्वेश्चन कॅन बी आस्क्ड इन दिस. किंवा जनरली आता APMC आहेत, APMCचे प्रॉब्लेम चालू आहे सध्याच्याला, मॉडेल APMC ऍक्ट आणलेला आहे. सो बेसिकली मग APMCचे प्रॉब्लेम्स काय आहेत, मग ह्याच्यासाठी गव्हर्नमेंटनं काय काय मेजर्स घेतले आहेत. पण आता प्रॉब्लेम असा आहे की APMC इज अ स्टेट सब्जेक्ट किंवा मार्केटिंग जे आहे ॲग्रिकल्चर इट इज अ स्टेट सब्जेक्ट. रिमेंबर प्रॉब्लेम तो आहे. मॉडेल APMC ऍक्ट का आणलेला आहे, रिझन वेगळा. त्यांनी मॉडेल दिलंय लक्षात ठेवा. तुम्ही हे मॉडेल घ्या आणि तुमच्यानुसार तुम्ही काय करा मॉडिफाय करा. दॅट इज मिनिंग ऑफ द मॉडेल ऍक्ट. पण APMCचे चॅलेंजेस हे जनरली आपण ॲग्रिकल्चरमध्ये कुठं वाचत नाही, कुठल्याही बुकमध्ये जनरली नसतात, पण ते तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. किंवा मार्केट न्यूज किंवा मार्केट इन्फॉर्मेशन असेल, मार्केट न्यूज असेल किंवा मार्केट इंटेलिजन्स असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग मार्केट न्यूजचे सोर्सेस काय काय आहेत नवीन. व्हेरी सिम्पल एक्झाम्पल इज द सोशल मीडिया, इंस्टाग्राम. सिम्पल एक्झाम्पल आहे. एवढं इंटिग्रेट AIचा यूज करून कसं मार्केटिंग करू शकतो हे इंटिग्रेट करू शकता. सो बेसिकली हे मी का सांगतोय लक्षात ठेवा. ॲव्हरेज मार्क पाडायचे असतील तर हे काय करू नका, पण अबाव ॲव्हरेज जर जायचं असेल तर हे करावं लागतं, हे करावंच लागतं लक्षात ठेवा. ठीक आहे. क्रॉप इन्शुरन्समध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं फसल बीमा योजना एक्सप्लेन करा. डायरेक्ट क्वेश्चन आहे क्रॉप इन्शुरन्स. आफ्टर दॅट सॉइल सायन्स अँड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आणि सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन.
मोठा टॉपिक आहे खूप, सिलेबसला स्टिक राहू शकत नाही, लक्षात ठेवा. बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये. कॉन्सेप्च्युअल हा जो काही टॉपिक आहे तुमचा, सॉइल प्रॉपर्टीज, फॉर्मेशन असेल, न्यूट्रिएंट्स अँड फर्टिलिटी असू ते, हे खूप जास्त काय कॉन्सेप्च्युअल पार्ट आहे, लक्षात ठेवा. खूप जास्त कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. असं समजू नका की सोपं झालं म्हणजे तुमचं जर काय प्रॉब्लेमॅटिक सॉइल जर काय वाचायला गेला तर प्रॉब्लेमॅटिक सॉइल्स काय करतो आपण, ऍसिडिक सॉइल आणि बेसिक सॉइल करतो. बेसिक सॉइलमध्ये पण आपण डिवाइड करतो, सलाईन झालं, सलाईन ऑर द सोडिक अल्कली सॉइल किंवा सलाईन सोडिक सॉइल, एवढं फक्त पाठ करतो. याचं पीएच किती एवढं पाठ करतो, नो, एवढं फक्त करून फायदा नसतो. तुम्हाला हे समजून घ्यायला पाहिजे ऍसिडिक सॉइल का बनते जनरली, बेसिक सॉइल का बनते, त्याच्यामध्ये रिक्लेमेशनसाठी हेच का वापरायचं, तेच का वापरायचं जनरली. और से फॉर एक्झाम्पल सॉइल्स ऑफ इंडिया. आता सॉइल्स ऑफ इंडिया जे आहे मॉडर्न क्लासिफिकेशन बघायला गेलं तर आयसीआरनं 8 वेरियस टाइप्स ऑफ सॉइल्स दिलेले आहेत. युएसडीएचं क्लासिफिकेशन बघायला गेलं तर ते ऑर्डर्स ऑफ सॉइल आहेत. काय ते ऑर्डर्स आहेत. आणि ग्रुप्स ऑफ सॉइल ऑफ इंडिया इट इज नथिंग बट इट इज द आयसीआरनं जे काही दिलेलं आहे तुम्हाला 8 ग्रुप्स, ते तुम्हाला लिहायला लागतात. ग्रुप ऑर्डर्स विचारल्यात का, ऑर्डर म्हणजे तुमचे वर्टिसोल, अँटीसोल, इन्सेप्टिसोल, हे जे काय तुमचे हे काय झालं ॲरेडिसोल्स, हे सगळे तुमचे ऑर्डर झाले. पण ते कसे तयार होतात, आपण काय करतो, पाठ करायला चालू करतो. नो, ते करून फायदा नाही आहे. लॅटरायटिक सॉइल जी बनते, काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत लॅटरायटिक सॉइलचं, का काय आहे लॅटरायटिक सॉइल? हां, मग सांगा प्लीज, वॉट एव्हर इट इज, प्लीज जे काय असेल ते सांगा. माहिती असेल तर सांगा, नसेल तर इट इज ओके. हाय रेनफॉलमध्ये, नो, रॉंग, नॉट द हाय रेनफॉल. लॅटरायटिक सॉइल तयार होण्यासाठी काय लागतं तुम्हाला, ह्युमिड, हॉट अँड ह्युमिड क्लायमॅटिक कंडिशन. सीझन्स असतात, हॉट ह्युमिड, हॉट ह्युमिड. ह्युमिडचा अर्थ काय असतो, रेनफॉल, हाय रेनफॉल एरियाज. ह्युमिड म्हटलं की दमट वातावरण नाही पकडायचं, काय पकडायचं, हाय रेनफॉल एरियाज. हाय रेनफॉल जेव्हा येते तेव्हा काय होतं, जे काय सॉल्ट्स असतात ते लीच आउट होऊन जातात. आणि परत उन्हाळ्यामध्ये काय होतं, बेकिंग ऑफ द सॉइल. बेकिंग म्हणजे कॉम्पॅक्ट, जसं विटा भाजतो आपण त्या पद्धतीमध्ये. हे गोष्टी दोन लागतात, लक्षात ठेवा. हॉट अँड ह्युमिड क्लायमॅटिक कंडिशन्स, नॉट ओनली द ह्युमिड ऑर द हाय रेनफॉल एरियाज, नाही. तर ही सॉइल कशी बनते हे तुम्हाला समजून घ्यायला लागतं. जर काय तुम्ही ही सॉइल जर घेतला, ब्लॅक सॉइल जर घेतला, ऑर्गॅनिक मॅटर डिफिशियंट आहे की ऑर्गॅनिक मॅटर हाय आहे ब्लॅक सॉइलमध्ये? ओके, ब्लॅक सॉइल मध्ये ऑर्गॅनिक मॅटर हाय असतो की कमी असतो? कमी. का कमी असतो का? सी, पाठांतर नाही करायचं आपल्याला, म्हणून मी सांगतोय का हे माहित पाहिजे. व्हॉट अँड हाऊ किंवा वाय, जनरली ह्याचं उत्तर माहित पाहिजे. ब्लॅक सॉइल कशापासून बनलेली आहे? बॅसल्ट. बॅसल्ट रॉक कसा आहे? इग्नेस आहे, सेडिमेंटरी आहे, इग्नेस रॉक आहे. इग्नेस रॉक असेल, फोसिल्स असतील का त्याच्यामध्ये? नाही. फोसिल्स नाही तर ऑर्गॅनिक मॅटर कुठून आलं? जी सॉइल सेडिमेंटरी रॉक पासून बनलेली आहे त्याच्यामध्ये फोसिल्स असणार आहे तुमच्याकडे. पण जी सॉइल तुमच्या इग्नेस रॉक पासून बनलेली आहे त्याच्यामध्ये कुठं तुम्हाला ऑर्गॅनिक मॅटर येणार आहेत? नाहीच ना. म्हणून रेड सॉइल आणि ब्लॅक सॉइल मध्ये काय नसतं तुमच्याकडं, ऑर्गॅनिक मॅटर डेफिसिट असतो, लक्षात ठेवा. कारण का रेड सॉइल पण कशापासून बनलेली आहे? इट इज अ ग्रेनाइटिक रॉक. गेटिंग? सो बेसिकली ह्याच्यामध्ये कॉन्सेप्ट भरपूर आहेत. हे कॉन्सेप्ट समजून घ्यायला लागतात तुम्हाला, कारण हे जर कॉन्सेप्ट जर समजले ह्याच्यातले, हे कॉन्सेप्ट तुम्हाला पेपर टूला पण मदत करतात, लक्षात ठेवा. कारण का ह्याच्यामध्ये आपण न्यूट्रिशन वाचतो. न्यूट्रिशन मध्ये एक्झाम्पल आहे की पोटॅशियम. पोटॅशियमचा यूज काय आहे? पाठ नाही करायचं, लक्षात ठेवा. पोटॅशियम तिकडे स्टोमॅटाला महत्वाचा असतो, ओपनिंग अँड क्लोजिंग. के अजून कशासाठी महत्वाचा असतो? न्यूट्रिएंट ऍब्झॉर्प्शनसाठी. न्यूट्रिएंट ऍब्झॉर्प्शन कुठे वाचायचं? क्रॉप फिजिओलॉजीमध्ये वाचायचं. सो बेसिकली इकडचं तिकडं कुठेतरी वापरायचं, लक्षात ठेवा. अंडरस्टँडिंग? सो हे झाल्यानंतर वॉटर कन्झर्वेशन, सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन खूप महत्वाचं आहे, सोपा आहे, खूप हाय यील्डिंग टॉपिक आहे, लक्षात ठेवा. 60-70 मार्क कुठं जात नाहीत, लक्षात ठेवा. याच्यातले 60 ते 70 मार्क पकडून झाला. तर खूप सोपे टॉपिक्स आहेत. ड्रेनेज असेल किंवा तुमचं टेक्नॉलॉजी इरिगेशन शेड्युलिंग असेल किंवा तुम्हाला ड्रिप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन असेल, हे सगळे खूप सोपे टॉपिक्स आहेत पण हाय यील्डिंग आहेत. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट परत करावी लागते, गव्हर्नमेंटच्या स्कीम्स भरपूर पाठ कराव्या लागतात आणि त्या टॉपिकला गव्हर्नमेंटच्या स्कीम्स तुम्हाला टाकायची गरज लागते. ठीक आहे. आणि याच्यामध्ये डायग्राम्स पण खूप महत्वाचे आहेत. डायग्राम सुद्धा खूप महत्वाचे असतात. परत एक एक्झाम्पल विचारतो, पडलिंग ऑपरेशन करतो का आपण?
का करतो? बाय पडलिंग ऑपरेशन इज डन. ठीक आहे, बेसिक आहे की बाबा आपल्याला राईस ट्रान्सप्लांट करण्यासाठी आपल्याला एक प्रॉपर हे लागणार आहे, काय सॉईल लागणार आहे किंवा सॉईल कंडिशन लागते, बेड लागतो आपल्याला त्यासाठी. पण काय फायदा होतो त्याचा? का राहतो? नाही, वॉटर स्टॅग्नेशन का होतं? पडलिंग केल्यानंतर वॉटरचं स्टॅग्नेशन का होतं? सिंपल एक्झाम्पल आहे, जेव्हा तुम्ही पडलिंग ऑपरेशन करता तेव्हा तुमचे मॅक्रो आणि मायक्रो पोर्स असतात ते डिस्ट्रॉय होऊन जातात. जर काय तुमच्याकडे पोर स्पेसच नाही आहे, पाणी कुठून खाली जाणार आहे? डांबर जर काय टाकलं आणि पाणी जर काय टाकलं त्याच्यामध्ये, डांबरातून पाणी खाली जाणार आहे का? नाही जात. का नाही जात? पोर्सच नाही आहेत. सिंपल आहे. पडलिंग ऑपरेशन जेव्हा करता तेव्हा तुम्ही काय करताय? यू आर ब्रेकिंग, डिस्ट्रॉइंग ऑल द मॅक्रो अँड द मायक्रोपोर्स. मॅक्रो अँड मायक्रोपोर्स म्हणून काय होत नाही तुमचं, वॉटर खाली जात नाही, लक्षात ठेवा. डन. सिंपल एक्झाम्पल आहे. बट वॉटर पॅडी किंवा पडलिंग ऑपरेशन, पॅडी कल्टिवेशन इज द सोर्स, हायली सोर्स ऑफ द मिथेन. का मिथेन इमिशन होतं? सगळ्यात महत्त्वाचा एनोरोबिक कंडिशनमध्ये जेव्हा तुमचं डिकम्पोजिशन होतं ऑर्गॅनिक मॅटरचं, तेव्हा तिथं असतो मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया. आणि मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया काय करतो? मिथेन इमिट करतो, म्हणून मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया नाव आहे त्याचं. म्हणून पॅडी कल्टिवेशन इट इज द वन ऑफ द लार्जेस्ट सोर्स ऑफ द मिथेन इन द वर्ल्ड, एस्पेशली इंडिया अँड चायना. गेटिंग? Then agriculture extension, most underrated topic, isn't it? It's the most underrated topic. त्याच्यामुळे हा टॉपिक बरेच जण करतच नाहीत, लक्षात या. पण ह्याच्यावरती प्रश्न 50 मार्कचे प्रश्न युपीएससीला जर बघायला गेले तर 50 ते 60 मार्काचे प्रश्न फक्त ह्या एका टॉपिकवरती. बट अगेन ऍप्लिकेशन बेस्ड. काय विचारतील काय सांगता येत नाही, काय विचारलं जाऊ शकतं. बट अगेन इथं तुम्हाला करंट अफेअर्स सोडून लागणार, लक्षात ठेवा. ठीक आहे. सेल बायोलॉजी, प्लांट ब्रीडिंग. सेल बायोलॉजी आता महत्वाचं जर बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये हे छोटे छोटे जे काही कॉन्सेप्ट तुम्हाला दिसतात हे खूप वाटतात छोटेसे, पण ह्याचा यूज जो आहे तो तुम्हाला पुढे येतो, लक्षात ठेवा. एक्झाम्पल इज अ सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स. तर सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा सेल समजायला पाहिजे. सेल जर समजलं तर सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स थोडंफार समजतं, लक्षात ठेवा. पण याच्यामध्ये बेसिक कॉन्सेप्ट पण समजून घ्यायला लागतात, लक्षात ठेवा. जेव्हा मेल आणि फिमेलचं क्रॉस होतं तेव्हा तुम्हाला समजायला पाहिजे की मेलच्या सेलमधला आणि फिमेलच्या सेलमधला जे काही न्यूक्लियस असतं ते दोघांच्याकडनं येतं, लक्षात ठेवा. पण जे काही तुमचं सायटोप्लाझम असतं ते फक्त फिमेलकडनं येतं. आणि सायटोप्लाझममध्ये फिमेल जर काही येत असेल तर जनरली इट इज द सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स, ह्याला म्हणतो, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे कॉन्सेप्ट तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट आहेत, म्हणजे हे टॉपिक्स जे आहेत ना इंटरलिंक्ड आहेत. सेल झालं की तुम्हाला हे डीएनए माहित पाहिजे, लॉज ऑफ इनहेरिटन्स माहित आहेत. लॉज ऑफ इनहेरिटन्स जर समजलं तर प्लांट ब्रीडिंग तुम्हाला व्यवस्थित समजेल. प्लांट ब्रीडिंग सुद्धा व्यवस्थित नाही समजत तर काय लॉज ऑफ इनहेरिटन्स जर समजलं तर. मेंडल्स काय म्हणतो त्याच्यावरनं प्लांट ब्रीडिंग करायचं, लक्षात ठेवा. आपल्याला मेंडलनं जर काही रिसर्च केलं नसताना तर आपल्याला कळालंच नसतं. आता क्वेश्चन काय विचारला होता यावर्षी? क्लासिकल जेनेटिक्स विचारलं होतं. आणि क्लासिकल झाल्यानंतर काय तुमचा मॉलिक्युलर जेनेटिक्स किंवा जनरली काय काय प्रश्न होता क्लासिकल जेनेटिक्स आणि हा बरोबर मॉडर्न जेनेटिक्स वगैरे असे प्रश्न विचारले होते तुम्हाला. क्लासिकल जेनेटिक्स काय? हे जे काही मेंडलने केलेलं आहे हे क्लासिकल जेनेटिक्स आहे, लक्षात ठेवा. कारण क्लासिकल जेनेटिक्समध्ये करतो काय आपण फक्त एक्सटर्नल मॉर्फॉलॉजिकल फीचर्स आहेत ते फक्त बघतो. मॉलिक्युलरमध्ये आपण डीएनए करतो, लक्षात ठेवा. मॉलिक्युलर जेनेटिक्स जे आहे त्याच्यामध्ये ऍक्च्युअल डीएनए मध्ये जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते बघतो. म्हणून तर डीएनए मार्कर महत्वाचा आहे ना तुम्हाला. मार्कर्स, डीएनए मार्कर्स का महत्वाचे असतात? मॉलिक्युलर मार्कर, मास सिलेक्शन, मॉलिक्युलर असिस्टेड सिलेक्शन का महत्वाचं आहे? कारण का F1 मध्येच तुम्हाला कळतं कोणते जीन्स इनहेरिट झालेत की नाहीत. तुम्हाला प्रत्येक वर्षी ते क्रॉप ग्रो व्हायची वाट बघायला लागते. मॉलिक्युलर मास सिलेक्शन मध्ये ती करायची गरज नाही, कारण का तुम्हाला लगेच कळतं जीन्स कोणकोणते गेलेले ते कळतं, लक्षात ठेवा. पण त्यासाठी परत तुम्हाला लिंकेज क्रॉसिंगवर माहित पाहिजे. लिंकेज अँड क्रॉसिंगवर. लिंकेज म्हणजे काय, प्लांट ब्रीडिंगसाठी कसं महत्वाचं आहे ते माहित पाहिजे. क्रॉसिंग ओव्हर होतं म्हणजे नेमकं काय होतं, व्हेरिएबिलिटी जी येते ते क्रॉसिंग ओव्हरमधून येते. लिंकेज असेल तर काय होणार आहे, व्हेरिएबिलिटी येणार नाही. पॅरेंटल टाईप महत्वाचा असतो तिथं, कारण पॅरेंटल टाईप मोठा म्हणजे जास्त येणार आहे तिथं. का कसं वेळ लागेल थोडासा. ठीक आहे. आता ही म्युटेशन सोपं वाटतं आपल्याला, पण म्युटेशन नेमकं कसं होतं हे माहित नाही.
म्युटेशन जेव्हा व्हेरियस म्युटेजेनिक एजंट्स जेव्हा तुम्ही वापरताय तर त्यांचा रोल काय हे तुम्हाला समजून घ्यायची गरज लागते. अल्कलायटिक एजंट असतो तो नेमका काय करतो काय नाही करत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घेणं अपेक्षित आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. किंवा सोमॅक्लोनल व्हेरिएशन्स टॉपिक असेल याच्यामध्ये तर सोमॅक्लोनल व्हेरिएशन असेल, सोमॅटिक हायब्रिडेशन म्हणजे सोमॅक्लोनल व्हेरिएशन्स म्हणजे नेमकं काय होतं. सो सोमॅटिक हायब्रिडेशन फक्त नाही बघायचं, सोमॅटिक हायब्रिडेशन झालं की त्याच्यामध्ये सायब्रिड्स पण टॉपिक आहे, सायब्रिड बघावं लागतं. सोमॅक्लोनल व्हेरिएशन्स आहेत, सोमॅक्लोनल व्हेरिएशन नेमकं काय असतं हे तुम्हाला समजून घ्यायला लागतं, लक्षात घ्या. सोमॅटिक हायब्रिडेशन म्हटलं की नुसतं हायब्रिडेशन प्रोसेस करून फायदा नाही आहे. यू नीड टू अंडरस्टँड त्याच्यामधले जे काय सब टॉपिक्स आहेत, यू नीड टू अंडरस्टँड द सब टॉपिक्स ऑफ दॅट पर्टिक्युलरली सोमॅटिक हायब्रिडेशन. दॅट इज द सायब्रिड्स, व्हॉट आर सायब्रिड्स, व्हॉट आर द सोमॅक्लोनल व्हेरिएशन्स अँड वाय द सोमॅक्लोनल व्हेरिएशन इज टेकिंग प्लेस. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायची गरज लागते. ठीक आहे. मग जीएम क्रॉप्स आहेत, जेनेटिकली इंजिनिअरिंग क्रॉप्स किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये जीएम क्रॉप्स करावं लागणार. जीएम क्रॉप्सचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. सीड प्रोडक्शन अँड टेक्नॉलॉजी छोटा टॉपिक आहे, खूप खूप म्हणजे खूप छोटा टॉपिक आहे. म्हणजे हार्डली 3 किंवा 4 लेक्चर आपल्याला लईतले लागतील हा टॉपिक करायला. खूप जास्त काय करायचं नाही त्याच्यामध्ये. बट दिस इज इम्पॉर्टंट. क्रॉप फिजिओलॉजी व्हेरी कॉन्सेप्शल, खूप जास्त कॉन्सेप्ट्स आहेत आणि खूप जास्त ॲप्लिकेशन आहेत. आणि सगळ्यात जास्त आपल्याला जो काही वेळ लागणार आहे कुठल्याच टॉपिकला तर ह्या टॉपिकला सगळ्यात जास्त वेळ आपल्याला ह्या टॉपिकला लागणार आहेत. आपण जर काही प्लांट ब्रीडिंग जर काही बघायला गेलं तर प्लांट ब्रीडिंगमध्ये आपल्याला वाटतं की आपल्याला मेथड्सवरती जास्त वेळ द्यावा लागणार नाही. मेथड्स हार्डली 2 ते 3 दिवसामध्ये संपतात, लक्षात ठेवा. 2 ते 3 लेक्चरमध्ये. पण ते मेथड्सपर्यंत जाऊसपर्यंत आपल्याला कमीत कमी 10 लेक्चर घालायला लागतात. मग आपण मेथडला जातो. बाकीचे जे काही टॉपिक्स आहेत तुमचे, आता मोड ऑफ रिप्रोडक्शन किंवा सेल्फिंग, क्रॉसिंग टेक्निक्स, ओरिजिन, इव्होल्युशन, डोमेस्टिकेटेड ऑफ प्लांट्स, ह्या डोमेस्टिकेशनचा जो काही टॉपिक आहे ह्याच्यावरतीच युपीएससीने आजपर्यंत कित्येक प्रश्न विचारलेत. हा एका पॉईंटवरतीच ऑलमोस्ट अल्टरनेट इयरला तुम्ही म्हटलात तरी चालेल ह्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. लॉ ऑफ होमोलॉगस सिरीज काय असतं किंवा फॅब्युलो सेंटर ऑफ ओरिजिन आहे. मास सिलेक्शनवरती प्रश्न आहेत. ब्रीडिंग्सवरती प्रत्येक वर्षी प्रश्न येतील की नाही सांगता येत नाही. पण इथं यूजपर्यंतच आपल्याला इथं जवळजवळ 8 ते 10 लेक्चर घालावे लागतात, लक्षात ठेवा. हा एवढा मोठा सेक्शन आहे. हेट्रोसिस इम्पॉर्टंट अगेन. हां, क्रॉप फिजिओलॉजी खूप जास्त, मी मगाशी म्हटलं खूप जास्त कॉन्सेप्ट्स आहेत, खूप जास्त सायकल्स आहेत, खूप जास्त थेरीज आहेत आणि जे कन्फ्यूज करतात. ह्याचं त्याला, त्याचं ह्याला, हे खूप जास्त होतं. ट्रान्सलोकेशन असेल, या ट्रान्सलोकेशन ॲसेंट ऑफ सॅप जनरली आपण म्हणतो, ॲसेंट ऑफ सॅप, मिनरल ॲब्झॉर्प्शन थेरीज असतील किंवा वॉटर ॲब्झॉर्प्शन थेरीज आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी थेरीज आहेत, लक्षात ठेवा. तुम्हाला C3 प्लांट काय असतं, C4 प्लांट काय असतं, काम मेकॅनिझम काय आहे, याच्यामध्ये C3 आणि C4 मध्ये डिफरन्स काय हा प्रश्न विचारला गेलेले आहेत. किंवा त्याच्या स्ट्रक्चरमध्ये नेमका डिफरन्स काय असतो हे पण प्रश्न विचारले गेलेले आहेत. ॲनाटॉमी महत्त्वाची आहे आपल्याला तिथं. ॲनाटॉमी कळालं की C3 आणि C4 मधला डिफरन्स कळतो. पण फोटो रेस्पिरेशन काय असतं हे तुम्हाला समजलं C4 प्लांट करून जातो. कोण इफिशियंट आहे कधी कळतं जेव्हा तुम्हाला फोटो रेस्पिरेशन काय असतं हे कळतं. वाय C4 प्लांट्स आर मोर इफिशियंट ॲज कम्पेअर्ड टू द C3 प्लांट्स हे तुम्हाला तेव्हा कळतं जेव्हा तुम्हाला फोटो रेस्पिरेशन कळतं, क्रांज ॲनाटॉमी कळते. ठीक. कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट मेटाबॉलिझम आहे हा शक्यतो याच्यावरती प्रश्न येत नाही. आला तर 10 वर्षात एकदा येतो टॉपिक, आला तर 10 वर्षात एकदा. सो डोंट वरी अबाउट दॅट टॉपिक. ह्याच्यातला काही पार्ट आपण सीडला कमी वेळ का लागतो कारण का सीडमधला काही पार्ट आपण इथं करतोय, जसं की सीड जर्मिनेशन असेल किंवा जनरली ह्याच्यामध्ये आता फिजिओलॉजी ऑफ सीड डेव्हलपमेंट असेल किंवा डॉर्मन्सी असेल. हे टॉपिक इकडं पण आहेत, इकडं पण आहे. आता हे जर काही पॉईंट्स बघायला गेलं आतापर्यंत जेवढे पॉईंट्स भेटले, फॉरेस्ट्रीला हा सगळा सिलेबस नाही आहे, लक्षात ठेवा. फॉरेस्ट्रीला थोडंसं कटछाट केलेलं आहे त्यांनी. एक म्हणू शकता की 55-60% सिलेबस ॲग्रीचा त्यांनी घेतलेला आहे. बरेचसे टॉपिक्स कट केलेले आहेत त्यांनी. आणि हॉर्टिकल्चर अँड लँडस्केप गार्डनिंग परत ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे काही क्रॉप्स विचारले जातात ह्या टॉपिकमधून विचारले जातात हॉर्टिकल्चरमधून. हॉर्टिकल्चरमध्ये बाकीच्या ह्याच्यावरती फोकस नसतो त्यांचा. जास्तीत जास्त करून ते काय करतात की फ्रूट क्रॉप्स, व्हेजिटेबल्स किंवा फ्लावर्स ह्याच्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत आतापर्यंतचे. बाकीचे जे काही टॉपिक्स आहेत आणि हा टॉपिक जो आहे हा खूप आपल्याला सिलेक्टिव्हली करावा लागणार, लक्षात ठेवा. सगळे क्रॉप्स होऊ शकत नाहीत आणि सगळे क्रॉप करावं अशी माझी पण इच्छा नाही. तुम्ही काही सिलेक्टेड क्रॉप्स आहेत, जसं की एक फ्रूट क्रॉप 7-8 करायचे आहेत, फ्लावर क्रॉप एक 8-10 आहेत, व्हेजिटेबल्स परत एक 7-8 आहेत,
ह्या टॉपिक करून थोडीशी थेरी बघायची, त्याच्यामुळे इकडे जास्त वेळ द्यायचा नाही आपल्याला. कारण का सगळेचे सगळे क्रॉप नाही करू शकत. म्हणजे नाही तुम्ही ॲरोमॅटिक प्लांट्स घेतला, मेडिसिनल प्लांट्स घेतला, हे सगळे जर काही प्लांट्स घेतला तुम्ही तर मग संपलं. मग ते क्रॉप 100-150च्या आसपास क्रॉप जातात. मग ते नाही करू शकत आपण सगळे. आणि प्रत्येकामध्ये स्पेशल पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस वेगवेगळे आहेत. प्लांट प्रोटेक्शन अँड टेक्निक्स किंवा प्लांट प्रोटेक्शन जे आहे ते बेसिकली एंटोमॉलॉजी, पॅथॉलॉजी हे 2 टॉपिक्स येतात त्याच्यामध्ये. आता एंटोमॉलॉजी, पॅथॉलॉजीमध्ये सुद्धा काय आहे, जनरली तुम्हाला थिअरी भरपूर जास्त आहे लक्षात ठेवायच्यामध्ये पण. आणि जे काय UPSCचा आतापर्यंत जर काय अनुभव बघितला तर UPSCने आतापर्यंत काय केलेले की तुमच्या डिसीजवरती जास्त फोकस आहे, पेस्टवरती फोकस नाही आहे. पेस्ट कुठले विचारले जातात, शक्यतो स्टोअर ग्रेन पेस्टवरती प्रश्न विचारले जातात. आणि आपण जेव्हा हॉर्टिकल्चर करणार तेव्हाच आपल्याला इकडचा सेक्शन पण करायचं आहे. म्हणजे हॉर्टिकल्चरचे जेव्हा पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस करतो आपण तेव्हा जनरली काय करतो आपण, पेस्ट आणि डिसीज, शक्यतो डिसीजवरती फोकस असतो. पेस्ट जे काही महत्त्वाचे जिथं आहेत ते तुम्हाला सांगेल मी तेव्हा, पण ते ह्या टॉपिक बरोबरच आपण ते इंटिग्रेट करून घेतो. आणि हा लास्ट टॉपिक आहे, फूड प्रोडक्शन, न्यूट्रिशन मॅनेजमेंट. करंट अफेअर्स खूप जास्त आहे. येस, बेसिक्स पण आहेत, ठीक आहे, पण ह्या टॉपिकला पण जवळजवळ 8-9 लेक्चर लागणार आपल्याला. कारण का पॉईंट्स भरपूर जास्त आहेत. आणि याचा डायरेक्ट फायदा तुम्हाला GS3 मध्ये होतो. याचा कुठं होता, GS3 मध्ये, ठीक आहे. आफ्टर दॅट बघा एक्झाम्पल्स बघा. ह्याच्यामध्ये काय थोडंसं प्लांट ब्रीडिंग जे आहे ते क्रॉपिंग पॅटर्नला डायरेक्टली शिफ्ट होतं, लक्षात ठेवा. प्लांट ब्रीडिंग जर समजलं तर क्रॉपिंग पॅटर्न कसं करायला पाहिजे, काय ह्या गोष्टी थोड्याशा इंटिग्रेट करू शकतो आपण. एक्झाम्पल्स आहेत फक्त. कारण काय ह्याच्यामध्ये जर काय ऍप्लिकेशन, आता पेपर 1 जर बघितलं तर हे फाउंडेशन आहे. पेपर 1 जर समजलं तर पेपर 2 मध्ये गोष्टी समजायला थोड्याशा सोप्या जातात, लक्षात ठेवा. पण अगेन आहे की पेपर 2 मध्ये पण गोष्टी कशा आहेत की जेनेटिक्स जर समजलं, प्लांट ब्रीडिंग प्रॉपरली समजेल किंवा जे काही बायोटेक्नॉलॉजी आहे ते प्रॉपरली समजेल. पण त्यासाठी तुमचा जेनेटिक्सचा बेस चांगला पाहिजे. पेपर 2 आपण म्हणू शकतो की मोस्टली इट इज अ ऍप्लिकेशन बेस्ड. मोस्टली काय ऍप्लिकेशन बेस्ड आहे. पेपर 1 इट इज अ जनरलिस्टिक. बट अगेन तेच आहे, मग अशी जेव्हा जसं बोललो आपण त्या पद्धतीनं बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला कॉन्सेप्ट्स आहेत ते स्वतःहून वाचून समजणार नाहीत. कारण मग जर वाचायचं असेल तर खूप जास्त रिसर्च करावा लागेल त्याला. मग हे बुक्स पण वाचा, ते बुक्स पण वाचा, ठीक आहे. आर्सेनलचा काय अर्थ असतो, वेपन्स. वेपन्स काय आहेत, पेपर 1 ला वेपन्स काय आहेत, पेपर 2 ला वेपन्स काय आहेत. नाउ सी हिअर, हे टॉपिकची लिस्ट आहे, बुकची लिस्ट आहे. जे स्वतः करणार आहेत ती लिस्ट बघून घ्या, किंवा हे यूट्यूबला पण लेक्चर येईल तेव्हा वाटलं तर पॉज करा आणि लिस्ट बघून घ्या. क्लास लावला की ह्यातले ऑलमोस्ट पेपर 1 मधले 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पैकी हार्डली तुम्हाला एखादं दुसरं बुक घ्यायची गरज लागेल. PD शर्मा बुक आहे, वन ऑफ द बेस्ट बुक फॉर द एन्व्हायरमेंट, वन ऑफ द बेस्ट बुक एन्व्हायरमेंटसाठी. पण तेवढं डीपली वाचायची तुम्हाला गरज नाही आहे. एन्व्हायरमेंट नोट्स, शंकर आयशन अकॅडमीच्या नोट्स आहेत. जर काही पाहिजे असतील तर ते करंट अफेअरच्या रिलेव्हन्सने थोडंफार वाचायचं असेल वाचा. किंवा मग PMFIचं बुक आहे. जनरली मी जेव्हा इकॉलॉजी जिथं जिथं शिकवतो त्या विद्यार्थ्यांना मी PMFIs रिकमेंड करतो. शंकर आयस तुम्हाला वाचायचं असलं तर वाचू शकता, किंवा मग PMFIs आहे. इकॉलॉजी सेक्शन हँडबुक ऑफ ॲग्रिकल्चरमधून, हँडबुक ऑफ ॲग्रिकल्चर त्याच्यासाठी परचेस करा असं नाही आहे. ज्याच्याकडे असेल त्यांनी झेरॉक्स मारून घ्या, नसेल माझ्याकडे या, मी तुम्हाला माझं देतो झेरॉक्स म्हणून, परत आणून द्या, फक्त परत आणून द्या, नाहीतर एकदा केले की काय असं नको, ठीक आहे. प्रिन्सिपल्स ऑफ ॲग्रोनॉमी रेडी बऱ्याच जणांच्याकडे असेल पण बुक. इंट्रोडक्टरी सॉइल सायन्स DK दासचं आहे, वन ऑफ द बेस्ट बुक आहे सॉइल सायन्ससाठी. बरेचसे जण आहेत की महाराष्ट्राचे जे काही ऑथर्स वगैरे आहेत त्यांची बुक्स रेफर करतात, बट मला जर विचारलं तर DK दास इज द वन ऑफ द बेस्ट बुक. जर काही तुम्हाला घ्यायचं असेल सॉइल सायन्ससाठी तर DK दास घ्या. अरुण कत्यांचं बुक आहे, फार्म मॅनेजमेंटसाठी VT राजूचं बुक आहे, राजू अँड राव. छोटंसं बुक आहे, खूप छोटंसं बुक आहे, सफिशियंट होऊन जातं तेवढं बुक. आणि काही टॉपिक जे आहेत ते तुमच्या हँडबुक ऑफ ॲग्रिकल्चरमधून थोडेसे वाचायचे आहेत आपल्याला. फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चर पार्ट 1 अरुण कात्यांचं मस्ट आहे, प्रत्येकाकडे हे बुक असायला पाहिजे. हे बेसिक अंडरस्टँडिंगसाठी किंवा बेसिक समजून घेण्यासाठी हे बुक, बेसिक म्हणतो मी तुम्हाला, टेक्निकल थोडंसं नाही सांगत बट बेसिक्स चांगला आहे. इंट्रोडक्शन टू ॲग्रिकल्चर AK व्यासचं जे बुक आहे ते AK व्यास त्यांनी काय केलं की UPSCचा सिलेबस घेतला आहे, त्यांनी सगळ्याच्या सगळ्या टॉपिक्सला टच केलेलं आहे. जे टॉपिक्स तुम्हाला कुठंच भेटणार नाही ते ह्या AK व्यासच्या पुस्तकामध्ये तुम्हाला भेटून जातील.
पेपर 2चं परत हे फंडामेंटल्स ऑफ जेनेटिक्स, बी डी सिंग आणि फुंदन सिंग. बी डी सिंग वापरू नका, खूप बल्की बुक आहे, खूप जास्त टेक्निकल डिटेल्स दिलेले आहेत. जर काय तेवढं तुम्हाला जर काय पाहिजे असेल तर करू शकता, बट फुंदन सिंग तुमची एक्झामची रिक्वायरमेंट फुलफिल करते. ठीक आहे. येस ऑफकोर्स फुंदन सिंगमध्ये एक्स्ट्रा गोष्टी नाही आहेत, ते तुम्हाला मी इथं डिक्टेशनमध्ये देईलच. बी डी सिंगमध्ये जे आहे ते फुंदन सिंगमध्ये नाही आहेत त्या गोष्टी. प्लांट ब्रीडिंग प्रिन्सिपल्स मेथड अगेन बी डी सिंग किंवा फुंदन सिंग तुम्ही रेफर करू शकता. ते झाल्यानंतर सीड सायन्सचा जो काही सेक्शन आहे ते कुठल्याही डिग्रीचा एक नोट्स घ्या, सफिशियंट होऊन जातं. कुठल्याही डिग्रीचे नोट्स किंवा जनरली जर काय हँडबुक ऑफ ॲग्रिकल्चरमधून पण तुम्ही काही टॉपिक्स करू शकता, बट डिग्रीच्या नोट्स विल बी मोर दॅन सफिशियंट. प्लांट फिजिओलॉजीसाठी पांडे अँड सिन्हाचं बुक आहे. बरेचसे जण जैनचं बुक रेकमेंड करतात, बट मी जैन रेकमेंड नाही करत, कारण की ते खूप पॉईंट फॉर्मॅटमध्ये आहे, एक्सप्लेनेशन बऱ्याचशा गोष्टी नाही आहेत त्याच्यामध्ये. बट मला पांडे अँड सिन्हा इज द बेस्ट बुक. हँडबुक ऑफ हॉर्टिकल्चरमधून सिलेक्टेड टॉपिक्स आहेत. हँडबुक ऑफ हॉर्टिकल्चर घ्यायची गरज नाही आहे परत. बऱ्याचशा बुक्समधून एन कुमारचं एक बुक आहे, एन कुमारचं हॉर्टिकल्चरसाठी, ते पण एक चांगलं बुक आहे. देन डिसीज ऑफ क्रॉप प्लांट्स इन इंडिया, रंगास्वामीचं बुक आहे. अगेन नॉट नेसेसरी ॲट ऑल. डिग्रीचे जर काय मॅन्युअल्स असतील किंवा डिग्रीचे जर काही तुमच्याकडे नोट्स असतील, मोर दॅन सफिशियंट आहे ते सुद्धा तुम्हाला. त्याच्यानंतर एन्टोमॉलॉजीसाठी रेड्डीचं एक बुक आहे, डी एस रेड्डी, महत्त्वाचं आहे, चांगलं बुक आहे. म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही म्हणू शकता की एन्टोमॉलॉजीचा बराचसा पार्ट त्याच्यामधून कव्हर होतो. एवढंच बुक आहे. ठीक आहे. देन फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चर पार्ट 2 अरुण कात्यांचं आहे, पण घ्यायची गरज नाही आहे ते तसं. ही एक बुक लिस्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं आता हे कल्टिवेटिव्हर सक्सेस कल्टिवेट करण्यासाठी लक्षात ठेवा, हे तर मेमराईज करायचं नाही. ॲग्रिकल्चर ऑप्शन्स मेमराईज करायला गेला तर तुमचं मार्क्स खूप कमी येतील, लक्षात ठेवा. कारण का तेवढा टाईम पण नाही आहे तुमच्याकडं, वेळ पण नाही आहे जनरली, आणि पाठांतर करून तुमचं गोष्टी होत नाहीत. सेकंड महत्त्वाचं काय आहे की आपण इथं कशासाठी येतो हे समजून घ्या. इंडियाचं जर काही फ्युचर चांगलं करायचं असेल तर ॲग्रिकल्चर इज इम्पॉर्टंट. आणि त्या गोष्टी पण कुठंतरी डोक्यात असणं अपेक्षित आहे. डेप्युटी कलेक्टर झालो की आय एस झालो म्हणजे माझं काम झालं असं नाही आहे, लक्षात ठेवा. किंवा त्याच्यासाठी फक्त ॲग्रिकल्चर ऑप्शनल वाचतोय असं पण करू नका. त्याचं कुठंतरी फ्युचरमध्ये तुम्हाला फायदा होईल हे पण कुठेतरी बॅक ऑफ द माइंडमध्ये ठेवा आणि मग या इथं. कारण जे काय आपण शिकणार आहोत त्याचं नक्कीच तुम्हाला ॲप्लिकेशन तुमच्या सर्व्हिसमध्ये होणार, लक्षात घ्या. ठीक आहे. सो बेसिकली यू नीड टू कीप दॅट इन माइंड. ठीक आहे. दॅट वॉज अवर ओरिएंटेशन. नाव एनी क्वेश्चन्स ऑनलाईन ऑफलाईन? चलो चला, काय डाऊट्स आहेत, काय क्वेश्चन्स आहेत? आय गेस बरेचसे डाऊट्स कदाचित क्लिअर झाले असतील. जे नाही क्लिअर झाले ते क्वेश्चन्स विचारा, विल डिस्कस. बाकीचे जे काही क्लासरूममध्ये मिळणार आहे ऑलरेडी कदाचित तुम्ही बॅचच्या फीचर्समध्ये वाचलं असेल. सगळे क्लासेस कमीत कमी 150 क्लासेस लागणार आहेत, कमीत कमी 140 ते 150 क्लासेस 2-2 तासाचे. सो जो 280 ते 300 आवर्स पकडून चला. इथून पुढे 6 महिने क्लासेस चालतील, कदाचित ते 7 महिनेपर्यंत पण जाईल, बट तेवढा वेळ द्यावा लागतो. ते झाल्यानंतर तुम्हाला बुकलेट्स मिळतील. 3 बुकलेट्स आहेत आपले, कदाचित ह्या वर्षी 4 पण होतील, पण मिनिमम 3 बुकलेट्स आहेत तुमचे ऑप्शनलचे प्रिंटेड फॉर्ममध्ये, ते तुम्हाला मिळतील. आणि एक्झाम ओरिएंटेड नोट्स आहेत. जिथं जिथं मी सांगेल तिथंच फक्त बाहेरचं मटेरियल वापरायचं, त्याच्या पलीकडे बाहेरचं मटेरियल नाही वापरायचं. करंट अफेअर्सच्या तुम्हाला PDF नोट्स मिळतील. ते झाल्यानंतर डिक्टेशन मी इथं देणार क्लासरूममध्ये, कमीत कमी 150 ते 200 पानाचं डिक्टेशन एक्स्ट्रा मिळणार आहे, कारण जे कुठंच तुम्हाला मिळणार नाही, कुठल्याच बुक्समध्ये मिळणार नाही, ते डिक्टेशन मी इथं देणार तुम्हाला. ठीक आहे. प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर तुमची सेक्शनल टेस्ट असेल, आणि ती सेक्शनल टेस्ट यायची समोर बसायचं आणि चेक करून घ्यायचं. कारण त्याचा फायदा काय होतो, तुमचे डाऊट्स तिथल्या तिथं क्लिअर करायला ते बरं पडतं, डिले होत नाहीत. मग नेक्स्ट टेस्टला ते तुम्हाला फायदा होतो. आणि जेवढे तुम्ही जास्त टेस्ट द्याल तेवढं तुमचा फायदा, लक्षात ठेवा. मी आता इथं सांगणार नाही की आता सरांनी बोललेत मग अशी आन्सर रायटिंगवरती बऱ्याचशा गोष्टी, मी आता परत ते रिपीट नाही करत. सेक्शनल टेस्ट होतील तुमच्या नंतर, एक्झाम झालं सगळं सिलेबस झाल्यानंतर मग फुल लेंथ टेस्ट. आणि आतापर्यंतचा अनुभव आहे की नंतर कोण येत नाहीत विद्यार्थी फुल लेंथ टेस्ट द्यायला, आणि शेड्यूल करून सुद्धा विद्यार्थी येत नाहीत. हा प्रॉब्लेम असतो, जे सर मग अशी बोलले ना, तो प्रॉब्लेम आहे विद्यार्थ्यांचा, की आपल्याला असं वाटतं ॲग्रिकल्चर आपण केले डिग्रीमध्ये, तेच लिहिले तेच इकडे लिहायचं आहे, असं नाही आहे, लक्षात जाणवेल ते तुम्हाला जेव्हा फ्रॉम द फर्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट विथ द आन्सर रायटिंग. सो उद्यापासूनच आपण सिलेबसला स्टार्ट करतोय, उद्यापासूनच तुमचं आन्सर रायटिंग वगैरे पण स्टार्ट होईल. ठीक आहे.
ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला क्लासरूममध्ये मिळतील. ठीक आहे. नाव एनी अदर डाऊट्स? ऑनलाईन येस, प्रत्येक लेक्चर हे स्क्रॅचपासून असणार आहे, प्रत्येक कॉन्सेप्ट हे स्क्रॅचपासून असणार आहे. प्रिज्युडिस माइंड काय नसणार आहे की तुम्हाला ह्या गोष्टी माहीत आहेत म्हणून तुम्हाला त्या गोष्टी तुमचं तुम्ही करा किंवा तुम्हाला ह्या गोष्टी माहीतच आहेत असं काही होणार नाही क्लासरूममध्ये. म्हणजे टिलेज सुद्धा हे एक्सप्लेन केलं जाईल, रिच आणि फरो काय असतं हे सुद्धा एक्सप्लेन केलं जाईल. सो डोंट वरी. सो स्क्रॅचपासून सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या जातील. एनी अदर? तेच मग ते कसं असतं, मी मगाशी पण बोललो तुम्हाला, माझी जेव्हा पहिली मेन्स होती त्याच्या अगोदरपर्यंत जॉग्राफी ऑप्शनलला 500 पैकी, त्याच्या अगोदर ॲक्च्युली 600 मार्काच्या एक्झाम्स असायच्या. तेव्हा 350-400 मार्क्स हे भरपूर यायचे बरेच जणांना. 500 मार्कात जेव्हा झालं तेव्हा जनरली प्रॉब्लेम काय आले की जॉग्राफी पूर्णपणे आपटला. म्हणजे ज्यांना 210, 215, 220 पण मार्क होते ना ते सुद्धा लिस्टमध्ये होते, लक्षात ठेवा, जॉग्राफी ऑप्शनसाठी. मग त्यावेळेला ॲग्रिकल्चर ऑप्शनल घेणारे विद्यार्थी 280-290 वाले होते त्या वर्षीच. म्हणजे ज्यांना अगोदर कमीत कमी आय गेस की 60-60% मार्क पडत होते जॉग्राफीमध्ये, नंतर त्यांनाच ते 40% आले, 40-45% मार्क्स पडायला लागले. मग हे ॲग्रिकल्चरच्या ऑप्शनलच्या बाबतीत झालं नाही तेव्हा. त्याच्या अगोदर ऑप्शनल्सला, ॲग्रिकल्चर ऑप्शनल्सला पण कमी मार्क यायचे, एस्पेशली पेपर 2ला. ते कसं असतं की थोडंसं प्रत्येक सब्जेक्टचा एक काळ असतो म्हणून आपण प्रत्येक वर्षी काळ असतो थोडासा, आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम काय होत जातं की क्वेश्चन्स विचारण्याची पद्धत बदलत जाते. आता जेव्हा आम्ही प्रिपेअर करायचो ॲग्रिकल्चर ऑप्शनल घेणारे विद्यार्थीच खूप कमी होते. तुम्हाला मी सांगतो होता, माझा आणि सरांचे ऑप्शनल्स ऑलमोस्ट सेम होते. सरांचं सुद्धा पबॅड होतं, जॉग्राफी होता जेव्हा चालू केलं त्यांनी, नंतर सुद्धा माझा जॉग्राफी पबॅडच होता. पण 1-2 अटेम्प्ट झाल्यानंतर मग आम्हाला समजलं ॲग्रिकल्चर इज अ बेटर ऑप्शन ते करण्यापेक्षा. आम्ही ॲग्रिकल्चरला शिफ्ट झालो. पण आता सुद्धा जे काही मार्क्स येत आहेत 2017 पासून तुम्ही जे काही म्हणताय, 17ची मी मेन्स दिले, मला 265 मार्क आहेत, ॲव्हरेज मार्क्स आहेत. मग ते ॲव्हरेज आहेत, मी सांगतो तुम्हाला की त्या वर्षी ज्यांनी मेन्स दिली होती, म्हणजे ज्यांचे पोस्ट होल्डर आहेत, त्यांना 318, 319, 320 असे मार्क आहेत. 2017चे सांगतो मी, कारण मला माहित आहे, मी त्या विद्यार्थ्यांच्यावर अभ्यास केलेला आहे, मला माहित आहे. आणि ते पोस्ट होल्डर आहेत आज. आता यतीश देशमुख ऐकलं असेल ना, यतीश देशमुख IPS आहे, म्हणजे महाराष्ट्र कॅडर आहे. त्याला आय गेस त्याला त्यावेळेला काहीतरी 318 मार्क होते. अक्षय बोर्डे IFS त्रिपुरा कॅडर 317 मार्क. अमित शिंदे IRS IT कर्नाटकमध्ये बेळगावमध्ये आहे आता, आय गेस 316 मार्क. आणि यतीश देशमुख 318 मार्क IPS. हे 3 जण एका वर्षी असे मार्क आहेत त्या तिघांनाही. पण एक मार्काचा फक्त डिफरन्स आहे. मग ते 318 असेल किंवा 308 असेल, आय एम नॉट शुअर अबाउट इट, बट तिघांनाही 300+ मार्क आहेत, लक्षात घ्या, 2017ला. आणि त्याच्यानंतर सुद्धा ज्यांनी मेन्स दिलेले, ज्यांना पोस्ट मिळालेले आहेत, त्यांना बऱ्यापैकी 280च्या आसपास मार्क आहेत. आणि 280 मार्क दे आर व्हेरी गुड मार्क ॲज कम्पेअर्ड टू अदर ऑप्शनल्स, एक्सेप्ट मॅथ्स आणि ह्या 3 गोष्टी. कारण का मॅथ्स वगैरे हे खूप जास्त काय तुमचं टेक्निकल आहेत, लक्षात ठेवा. तुमचं उत्तर आलं की तुम्हाला मार्क पडतात. बट विथ रिस्पेक्ट टू द ॲग्रिकल्चर दे आर ऑल्सो व्हेरी गुड मार्क ॲज कम्पेअर्ड टू द PSR, सोशोलॉजी, अँथ्रोपॉलॉजी घ्या किंवा बाकीचे अजून सायकोलॉजी घ्या. हे जे ऑप्शनल्स आहेत ह्याच्या कम्पॅरेटिव्हली तुम्हाला ते खूप चांगले मार्क आहेत. आणि लक्षात ठेवा, जेवढे एफर्ट्स तुम्ही तिकडे देताय त्याच्यापेक्षा कमी एफर्ट्समध्ये हे मार्क पडलेले आहेत. ठीक आहे. सो प्रत्येक वेळेला काही वेळ काळ असतो, थोडं डिफिकल्टी लेवल वाढते, थोडंसं मग काय करतात की अपस्केलिंग वगैरे होतं, डाऊन स्केलिंग वगैरे होतं, मॉडरेशन होतं. UPSCला होतं, लक्षात ठेवा, अपस्केलिंग डाऊन स्केलिंग ते कुठेतरी नॉर्मलाइज करण्याचा प्रयत्न असतो. आता त्या गोष्टी का होत आहेत हे आपण त्या करू शकत नाही, लक्षात ठेवा. जरी तुम्ही सगळा जरी पेपर लिहिला, तुम्हाला मार्क का कमी आले, एकतर ते तुमचा पेपर बघितल्यानंतर लक्षात येईल, आणि जर काही तुम्ही खरोखरच चांगलं असेल तर ते UPSCलाच माहीत असतं की एवढे मार्क कमी काय केलेले आहेत. सो इट डिपेंड्स ऑन 2 थिंग्स. तुम्ही आन्सर कसे लिहिलेत, किंवा UPSCने जर काही क्रायटेरिया बदलला असेल की डाऊन स्केलिंग करायचं, जर काही त्यांनी ठरवलं, डाऊन स्केलिंग विल बी डन. तर तिकडं जाण्यापेक्षा आपण काय करू शकतो, कारण का प्रत्येकालाच काय 200 मार्क पडत नाहीत. तुम्ही जर काय एकाला 200 मार्क पडतील, त्याच विद्यार्थी म्हणजे त्याच्या शेजारी बसलेल्या विद्यार्थ्याला 300 मार्क पडतील.
ठीक आहे. अजून काही रेकॉर्डिंग मिळेल. येस, रेकॉर्डिंग मिळतील. नो वरीज. रेकॉर्डेड लेक्चर्स ॲक्सेस असेल. येस. दुसरं हा विचार करू नका सर की आम्ही ॲग्री इंजिनिअरिंग आहेत ना, ॲग्री इंजिनिअरिंग कोण आहे. हा विचार करू नका की सर आम्हाला कळेल की नाही. मागच्या वर्षी माझ्याकडं 3 विद्यार्थी असे होते जे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी केलेले होते. ठीक आहे. सो प्रत्येकच ॲग्रिकल्चरवाले येतात असं नाही आहे, इंजिनियर्स पण येतात आणि ज्यांना ॲग्रिकल्चरचा बॅकग्राऊंड काहीच नसतो. एनी अदर डाऊट. ऑनलाईन काही डाऊट नसतील, इथं ऑफलाईन काही डाऊट नसतील, थांबायचं. उद्या क्लासेस रेग्युलर चालू होतील. सो फ्रॉम टुमॉरो विल बी स्टार्टिंग अवर क्लासेस. ठीक आहे. येस. डाऊट थांबूया. चल, थँक्यू.